वि.स. खांडेकर लिखित अमृतवेल या कादंबरीचं वाचन भाग 50वा। नंदा दृष्टीला पडताच देवदत्ताची नजर खाली वळली। माफ कर मला, तू मला त्या साल्यांबरोबर। तोंडातून भलताच शब्द गेला। या जाणीवेने जीभ चावून तो स्तब्ध उभा राहिला। बाहेरून हाका येऊ लागल्या, सरकार, भाईसाहेब, देवदत्त। त्यांचे दोस्त त्याला परत नेण्याकरता आले असावेत हे नंदाने ओळखले। आता काय होणार ही तिला कळेना। ती मनातल्या मनात थिजून गेली। बाहेरच्या हाकांकडे लक्ष न देता देवदत्त आत आला। दाराकडे पाठ फिरवून उभा राहिला। त्याचे दोस्त दारात येऊन गलका करीत बोलू लागले, हे काय सरकार, लढाई अशी अर्धवट टाकून? आपले वाक्य अर्धवट टाकून तो बोलणारा फिदी हसू लागला। दुसरे दोघे धिटाईने पुढे आले। नंदा आणि देवदत्त यांच्याकडे आळीपाळीने पाहत त्यातला एक उद्गारला, पाखरू तर छान पैदा केले सरकाराने। लगेच त्याने टाळीसाठी दोस्तांपुढे हात केला। देवदत्त विजेसारखा कोपऱ्याकडे गेला। तिथली बंदूक उचलून तो घरकन फिरला। बंदुकीची नळी त्या बडबडणाऱ्या माणसाच्या छातीला लावून तो म्हणाला, चला, चालते व्हा इथनं सगळे। 3दा फासावर लटकावं लागलं तरी हरकत नाही, पण तुमचे तिघांचे इथल्या इथं मुडदे पडतील हे विसरू नका। चले जाओ। देवदत्ताचे हे शब्द कानी पडताच तिघेही मागे सरकले। क्षणार्धात दाराबाहेर जाऊन दिसेनासे झाले। ते बाहेर जाताच देवदत्ताने दार धाडकन बंद केले। हे सारे चित्रपटातल्या एखाद्या दृश्यासारखे काही क्षणात घडले। काय घडत आहे याचा विचार करायलाही नंदाला वेळ मिळाला नाही। ज्या दारोबाज दोस्तांनी पुन्हा आपली तोंडे दाखवू नयेत म्हणून देवदत्ताने दार बंद केले खरे, पण नोकरा चाकरांकडून याचा विपरीत अर्थ केला जाईल हे तिला चटकन जाणवले। दार उघडायला ती जाणार तोच देवदत्त कोपऱ्यात येऊन परत नेऊन ठेवलेल्या बंदुकीकडे टक लावून पाहत उभा आहे असे तिला दिसले। घरातल्या बिळात लपून बसलेल्या सापाप्रमाणे त्याच्या मनात सतत घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचारांची तिला आठवण झाली। तिच्या मनाचा थरकाप झाला। पाऊल जागच्या जागी खिळून गेले। देवदत्त त्या बंदुकीकडे असा वेड्यासारखा पाहत का उभा आहे हे तिला कळेना। हेमिंग्वेच्या आत्महत्येचे चित्र तिच्या डोळ्यापुढे उभे राहिले। थोर अतिथींच्या स्वागताकरिता यजमानाने पुढे यावे तसा तो मृत्यूला सामोरे गेला होता हे कळत तिच्या तोंडून अस्फुष्ट हाक निघाली, देवदत्त। तो बोलला नाही। त्याने वळून तिच्याकडे पाहिले नाही। दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेऊन तो तसाच उभा आहे असे तिला दिसले। जवळ जाऊन नंदाने पुन्हा हाक मारली, देवदत्त। तरी तो बोलला नाही। मात्र त्याचे शरीर थरथरले। आपला हुंदका बाहेर पडू नये म्हणून तो पराकाष्ठेचा प्रयत्न करीत आहे याची जाणीव आता तिला झाली। त्याच्या खांद्यावर आपला कापणारा हात ठेवीत ती म्हणाली, असं काय बरं वेड्यासारखं करावं देवदत्त? तोंडावरले हात दूर करीत तो हळूहळू वळला। त्याचे डोळे भरून आले आहेत हे तिच्या लक्षात आले। जड पावलाने तो पलंगाकडे गेला। त्याच्यावर बसून खाली पाहत तो म्हणाला, या जगात एका माणसानं तरी माझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून मी धडपडत होतो। तू तो ठेवलास। कोणताही किंतु मनात न आणता तू माझ्याबरोबर इथं आलीस। माझं घायाळ मन मी तुझ्यापुढं उघडं केलं। तू हळुवारपणानं त्यांच्यावर फुंकर घातलीस। माझ्या हातून तुझा विश्वासघात व्हायला नको होता, पण 5-10 महिने मी दारूच्या थेंबाला शिवलो नव्हतो। आज या दगलबाज दोस्तानी आवेगाने आपले तोंड झाकून घेऊन अपराधी मुलासारखा तो स्फुंदू लागला। नंदा त्याच्या जवळ गेली। त्याचे दोन्ही हात तिने आपल्या हातात घेतले। मृदू स्वराने ती म्हणाली, माझ्याकडे पाहू जरा। मान वर न करता तो उद्गारला, पुन्हा एकटा झालो मी नंदा, तुला मी फसविलं। सद्गदित स्वराने ती उत्तरली, माझं चुकलं मघाशी। त्या मंडळीबरोबर जायचा आग्रह मी तुम्हाला करायला नको होता, पण मी गोंधळले। केवळ स्वतःपुरतं पाहिलं। तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे हे मी विसरले। क्षमा करा मला देवदत्त। बोलता बोलता ती थांबली।
तिच्या डोळ्यातून अश्रू ठिबकू लागली. देवदत्तांच्या हातावर ते थेंब पडताच त्याने आपली मान वर केली. विस्मय, करुणा, आनंद यांचे विलक्षण मिश्रण झालेल्या स्वराने तो म्हणाला, माझ्यासाठी रडतेस तू? या अभाग्यासाठी? नंदा काही न बोलता डोळे पुसू लागली. आसुवानी ओला झालेला तिचा हात आपल्या हातात घेऊन देवदत्त म्हणाला, मी वचन देतो तुला, माझ्यासाठी अश्रू गाळण्याची पाळी तुझ्यावर येऊ देणार नाही मी. बाहेर मघासारखा गलका ऐकू येऊ लागला. आपले दोस्त दारूच्या नशेत आरडाओरडा करीत परतले असावेत असा देवदत्ताने तर्क केला. कोपऱ्यातली बंदूक उचलून दाराकडे जात तो म्हणाला, ही माकडं पुन्हा त्रास द्यायला लागली, जरा थांब, त्यांच्या माकडचेष्टा कायमच्या बंद करून येतो. बोलता बोलता नंदाच्या चिंतातूर चेहऱ्याकडे त्याचे लक्ष गेले. तो हसत म्हणाला, घाबरू नकोस अशी, गोळी झाडणार नाही मी कुणावर, पण या कोडग्यांना पेटळून लावायला उपाय नाही दुसरा. बोलता बोलता त्याने जोराने दार उघडले. दाराबाहेर त्याचे दोस्त उभे होते. गंगाराम आणि त्यांच्या मागे 3-4 खेडूत माणसे दिसत होती. गडाखालच्या खेड्यात एका वाघिणीने कालपासून धुमाकूळ मांडला होता. एक गाय आणि वासरू मारून त्यांच्या भोवती ती घुटमळत होती. देवदत्त गडावर आला आहे असे कळल्यामुळे ही मंडळी त्या वाघिणीच्या शिकारीसाठी त्याला बोलवायला आली होती. देवदत्त वळून नंदाला म्हणाला, मारलेल्या सावजाभोवती घुटमळणारं जनावर चटकन टिपता येतं. तू जेवून घे, स्वस्थ झोप, सकाळी विलासपूरला जाऊ आपण, या वाघिणीचं कातडं भेट म्हणून तुला देणार आहे मी. नंदाच्या तोंडून शब्द बाहेर पडायच्या आधीच तिरासारखा तो खोलीतून निघून गेला. रात्रीचे 2 वाजून गेले होते. तरीही नंदा जागीच होती. स्वैर कल्पनांच्या लाटावरती सारखी इकडून तिकडे फेकली जात होती. पहिल्यांदा देवदत्ताच्या काळजीचे तिचे मन व्यग्र झाले. आज तो मोहाला बळी पडला होता खरा, मात्र आपली आठवण होऊन बैठकीतून मध्येच उठून आला होता. पण अपरात्रीच्या शिकारीला लागणारा सावधपणा त्यांच्या अंगी असेल का? छे, आपण त्याला जाऊ द्यायला नको होते. ती सारखी मनात म्हणत होती, गेल्या 10-12 तासात आपण जे पाहिलं, जे ऐकलं, जे वाचले, जे अनुभवले ते सारे भयंकर असले तरी सत्य आहे. आपल्यासारख्या हाडा माणसाच्या जगात घडलेले आहे. मध्येच तिला थोडीशी गुंगी आली की वाटे कोणीतरी फार दूरच्या बेटावर आपणाला नेऊन टाकले आहे आणि तिथल्या रानटी माणसांच्या भयानक गोष्टी आपण ऐकत आहोत. पण लगेच तिला जाग येई. डोळे उघडून ती पाहू लागे. वधस्तंभावर लटकलेल्या ख्रिस्ताचे चित्र तिला समोर दिसे. आपण चंदनगडावर आहोत, देवदत्ताच्या बंगल्यात आहोत अशी तिची खात्री होई. मग तिचे मन पुन्हा विचारांची पाने पिसू लागे. एखाद्या अजान बालकाने रेडिओ लावण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यावरले निरनिराळे आवाज एकमेकात मिसळून त्याला ऐकू यावेत अशी तिची स्थिती होई. देवदत्ताने सांगितलेले आपले दुःख, आईने 10 वर्षांच्या मुलाच्या हातात दिलेला मद्याचा प्याला, देवदत्ताच्या वडिलांचे ते भयानक पत्र, देवदत्त आईच्या अंगावर बंदूक घेऊन धावून का गेला याचा त्या पत्राने उलगडा होत होता. पण असल्या गोष्टी या जगात घडू शकतात? मनुष्य एवढा निर्दयी होऊ शकतो? स्त्री अधपाताच्या दरीत आपणहून अशी उडी टाकते, ज्याच्या कोमलपणामुळे फुलांचे मृदुत्व लज्जित होते असे कवी सांगतात. ते आईचे हृदय पाषाणाहून कठोर होऊ शकते. हे सारे प्रश्न नंदाच्या मस्तकात घनाचे घाव घालत होते. शेवटी अस्वस्थ होऊन ती उठली. खोलीत येरझाऱ्या घालू लागली. कथेतला राक्षस पाहता पाहता समोर उभा राहावा आणि त्याचे अकराळ विक्राळ रूप पाहून बालमन भेदरून जावे असे तिला वाटू लागले. देवदत्ताची कहाणी तिला अनुभवाच्या अंतरंगात खोल खोल घेऊन जात होती. जीवनाच्या तळाशी तिथे कसलाही प्रकाश नव्हता. वाऱ्याची झुळूकसुद्धा येत नव्हती. क्षणाक्षणाला गुदमरल्यासारखे होत होते. ती स्वतःशीच म्हणत होती, मध्यम वर्गाच्या एका सुरक्षित घरकुलात आपण लहानाच्या मोठ्या झालो. जीवनसागराच्या वाळवंटात खेळलो. तिथले शंख शिंपले वेचले, तिथले किल्ले बांधले, तिथून लाटांचा पाठशिवणीचा खेळ डोळे भरून पाहिला. पण डोंगर लाटांच्या वेड्यात सापडलेल्या गलबतातली माणसे कधी गलबलून जातात हे आपण कधी पाहिले नाही. जहाजांना जलसमाधी देणाऱ्या खडकांची
आणि माणसांची लचकी तोडणाऱ्या माशांची आपल्याला माहिती नाही. सापळ्यात सापडलेल्या उंदरासारखी ती खोलीत फिरली, पण तिच्या मनाची घालमेल थांबेना. मध्येच तिला वाटे, अशा अपरात्री या अपरिचित जागेत भूतासारख्या आपण का फिरत आहोत? स्वतःचा दुःखाचा विसर पडावा म्हणून आपण विलासपूरला आलो. वसूच्या दुःखामुळे देवदत्ताजवळ गेलो, त्याच्या दुःखाशी समरस झालो. का केले हे आपण सारे? या सर्वांपासून आपण अलिप्त राहिलो असतो तर अजून आपल्याला या चक्रव्यूहातून सुटका करून घेता येईल. इथे आपल्याला करमत नाही म्हणून उद्या वसूला सांगावे आणि सरळ मुंबईची वाट धरावी. या विचाराने तिला थोडे हलके वाटले. आता आपला डोळा लागेल या कल्पनेने ती अंथरुणावर पडली. पण तिच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे देवदत्तांच्या वडिलांच्या पत्रातली अक्षरे नाचू लागली. प्रथम ठिणग्यांसारखी, मग भडकणाऱ्या ज्वालांसारखी. हळूहळू ती अधिक मोठी होऊ लागली. शेवटी आकाशाच्या पाटीवर विजेच्या लेखणीने कोणीतरी ती लिहित आहे असा तिचा भास झाला. तिच्या मनात आले, माणूस किती दीर्घद्वेषी असतो. मृत्यूनंतरसुद्धा त्याची सुडाची इच्छा जिवंत राहते. तिचे मन देवदत्ताच्या आईविषयी विचार करू लागले. जिच्या पायी नवऱ्याने आत्महत्या केली ती बाई आता महिनीच्या महिनी तीर्थयात्रा करीत आहे. पापाची टोचणी असह्य झाल्यामुळे ती अशी फिरत असेल काय? हॅम्लेटची आई जगती वाचती तर तिने पुढे काय केले असते? जगाचा निरोप कोणत्या मनस्थितीत घेतला असता? शेवटी मानसिक थकव्याने तिचा डोळा लागला, पण त्या गुंगीतही तिचे विचारचक्र फिरतच राहिले. हॅम्लेटची आई आणि महाभारतातली सावित्री या दोघींच्या प्रेमाविषयी दासबाबू काय म्हणाले होते बरे? सावित्री सत्यवानाचीच बायको का झाली? तिचे लग्न अश्वस्थाम्याशी का झाले नाही? ते झाले असते तर महाभारत पुन्हा एकदा वाचायला हवे. त्यातली प्रत्येक व्यक्ती मानवाच्या सनातन दुःखाचा भाग शिरावर घेऊन अनंत काळाच्या प्रवासाला निघाल्यासारखे वाटते. पण देवदत्ताच्या दुःखाशी आपल्याला काय करायचं आहे? छे, किती वेडा प्रश्न आहे हा. केवळ कोरड्या अलिप्तपणाने या जगात मनुष्य सुखाने जगू शकेल? छे, माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटतात, नवे निर्माण होतात. पण या नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याच्या सतत गुंफीत राहावे लागते. जीवनाला अर्थ येतो तो या गुंफणीतल्या कलेमुळे, गोफातल्या नाना रंगांच्या धाग्यामुळे. तिला दादांची आठवण झाली. 42च्या चळवळीपासून ते सहज अलिप्त राहू शकले असते. बापूसारख्या कार्यकर्त्यांना आश्रय देण्याची आणि सुखाच्या नोकरीवर पाणी सोडण्याची त्यांच्यावर कोणी काही सक्ती केली नव्हती. पण ते त्या अपरिचित कार्यकर्त्यांशी बांधले गेले होते देशभक्तीच्या धाग्याने. मिलिंदाची सावत्र आई त्याला सांभाळू इच्छित नाही हे कळताच माई त्याला आपल्याकडे घेऊन आली. तसे पाहिले तर अक्काच्या मृत्यूमुळे ती खचली होती, पण वात्सल्याच्या धाग्याने ती मिलिंदाशी बांधली गेली होती. तो धागा तोडणे तिला शक्य नव्हते. दासबाबूंनी मुलींच्या लग्नासाठी साठविलेले पैसे बालमित्राच्या मुलाला दिले. ते काय व्याजाने लोभाने? छे, मैत्रीच्या धाग्याने ते बांधले गेले होते. माणसे अशीच अनेक नाजूक धाग्यांनी परस्परांशी बांधली जातात. प्राणपणाला लावून या धाग्यांची जपणूक करतात. त्या जपणुकीतच सारे माणूसपण भरले आहे. बाहेर कुठेतरी कोंबडा आरवला. ती दचकून उठून बसली. संचित मनाने तिने दार उघडले. बंगल्याच्या पायऱ्यावर उतरून ती बाहेर आली. पहाटेच्या चावऱ्या वाऱ्याचा स्पर्श होताच तिच्या अंगावर काटा उभा राहिला. उन्हे वर आली तरी देवदत्ताचा पत्ता नव्हता. गंगारामाने आणलेल्या बातमीवरून तो लवकर परत येण्याची चिन्ह दिसत नव्हते. मारून टाकलेल्या गाय वासराभोवती घुटमळणारी ती वाघीण देवदत्ताची चाहू लागताच जवळच्या गर्द जंगलात गडप झाली होती. 2-3 खेडूत बरोबर घेऊन देवदत्त तिचा शोध करीत होता. आता गडावर थांबण्यात अर्थ नव्हता. गंगारामला बोलावून ती विलासपूरला यायला निघाली. मात्र गाव जसजसे जवळ येऊ लागले तसतशी
तसतशी तिच्या मनातली धाकधूक वाढत गेली. तिसऱ्या प्रहारापासून घडलेल्या गोष्टी भावनेच्या भरात आणि रात्रीच्या एकांतात तिला स्वाभाविक वाटत होत्या. रंगलेल्या नाटकातले प्रसंग वाटतात तशा, पण आता त्या तिला खटकू लागल्या. गाडीतून उतरून बंगल्याजवळ येताच तिला उरला सुरला धीर सुटला. आल्या पावली परतावे असे क्षणभर तिला वाटले, पण ते शक्य नव्हते. ती चोर पावलांनी आपल्या खोलीकडे गेली. वसू अजून उठली नसेल. ती उठायच्या आत आपण मधुरेशी खेळत बसावे, म्हणजे तिच्या रागाचा पारा आपोआप उतरेल असे ती मनाशी म्हणत होती. इतक्यात पार्वती चहा घेऊन खोलीत आली. तिच्याकडून कळलेल्या हकीकतीने नंदा अगदी बेचैन होऊन गेली. रात्र पडली तरी नंदा परत आली नाही, म्हणून तिच्या चौकशीसाठी वसूने बापूंच्या घरी नोकर पिटाळला होता. पण तो तसाच हात हलवीत परत आला. मग कोणीतरी नंदाताई सरकारांबरोबर गाडीत बसून गडावर गेल्याचे सांगितले. ते कानी पडताच वसू संतापली. जेवायच्या वेळी नंदा मावशी मला हवी, तू नकोस, असा मधुरेने हट्ट धरला आणि त्या हट्टाने वसूच्या मनाचा भडका उडाला. तिने मधुरेला ताटावरून उठविले. फरफटत ओढत नेऊन फाड फाड मारले. आई मारू नको ग, आई मारू नको ग, असे मधुरा ओरडत असतानाच तिला फीट आली. मग खूप धावाधाव झाली. डॉक्टर पहाटेपर्यंत मधुरेपाशी बसून होते. आता मायलेकी स्वस्थ झोपल्या होत्या. हे सारे ऐकून नंदाला चोरट्यासारखे झाले. तिचे मन तिला खाऊ लागले. वसूच्या बऱ्यासाठी आपण गडावर गेलो होतो हे खरे, पण ती तिला कशी पटवून द्यायचे. जे घडले ते सारे जसेच्या तसे तिला सांगितले तर आपल्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेल का आपण काहीतरी बनावट गोष्ट रचून सांगत आहोत असा संशय येऊन ती अधिकच भडकेल. जेवणाच्या वेळेपर्यंत नंदा आपल्या खोलीत बसून राहिली. जेवणाची वर्दी आली तेव्हा धडधडत्या काळजाने ती वसूसमोर येऊन बसली. सारा धीर एकवटून तिने प्रश्न केला, मधुरा झोपलीये? वसूने काही उत्तर दिले नाही. डोळे रोखून विचित्र दृष्टीने ती नंदाकडे पाहत राहिली. माझं चुकलं वसू, तुझं का? ही चुकलं बाई नाही बाई, तुझं का? ही चुकलं नाही बाई, सारं चुकले माझं. चूड दाखवून वाघीण घरात आणली मी. वसू जरा शांतपणानं माझं म्हणणं, हे बघ नंदा, देवदत्ताच्या वागण्यानं वेळ लागायची पाळी आली होती माझ्यावर. कोणीतरी जीवाभावाची मैत्रीण हवी होती मला, म्हणून आग्रह करून तुला घेऊन आले मी इथं. उरावर बसणारी सवत नको होती मला. असं वेडं वाकडं बोलू नकोस बाई. काही खरं सांगते तुला, तुझं दुःख पाहावे ना मला, म्हणून देवदत्ताची समजूत घालायला. वा ग वा, बरीच आहेस की. माझा काटा कसा काढायचा हे ठरवायला गेला होता तुम्ही दोघं गडावर? नाही ग नाही, मधुरेच्या गळ्या शपथ सांगते तुला. खबरदार माझ्या पोरीची शपथ घेतलीस तर जीव काही वर आला नाही तिचा. काल संध्याकाळी गडावर तुम्ही दोघं गुलुगुलू गोष्टी कशा करीत होता, हातात हात घालून कसे फिरत होता, रात्री खोलीत दार लावून. वसू वसू, उगीच ओरडू नकोस अशी. गडावर तुम्ही काय धिंगाणा घातलात ते खडानखडा माहीत आहे मला. नंदाच्या डोळ्यापुढे गंगाराम उभा राहिला. आल्याबरोबर तो पार्वतीच्या कानाशी लागला असावा. पार्वतीने ते सारे तिखट मीठ लावून वसूला सांगितले असेल, पण गंगारामाने असे काहीतरी वेडेवाकडे. ती दचकली. कालच्या साऱ्या गोष्टींचा अर्थ नोकर चाकर काय करतील याचा विचार तिने आत्तापर्यंत केला नव्हता. आता तो तिला भेडसावू लागला. कोणत्याही कारणाने एकत्रित येणाऱ्या स्त्री पुरुषांकडे पाहण्याची शिकल्या सवरलेल्या लोकांची दृष्टीसुद्धा निर्मळ नसते. मग गंगारामसारख्याला काय बोल लावायचा? वसू नंदाकडे क्रूर दृष्टीने पाहत होती. नोकर चाकर दारांना कान देऊन हा तमाशा ऐकत असतील हे मनात येताच नंदाला मेल्याहून मेल्यासारखे झाले. आपण गप्प बसलो तर सर्वांचा संशय अधिक बळावेल या भीतीने ती मोठ्याने म्हणाली. कोणालाही विचार वसू. देवदत्त अचानक गडाखाली गेले. एका वाघिणीच्या शिकारीला विकट हास्य आणि वेड्यासारखे हातवारे करीत वसू उद्गारले. देवदत्त वाघिणीच्या शिकारीला गेले का वाघिणीनंच तिची शिकार केली? ती आणखी काय बोलणार आहे अशी तिच्या अर्धवट उघडलेल्या ओठावरून वाटत होते, पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही.
तिच्या हाताचा चाळा मात्र सुरू राहिला. नंदा खाली मान घालून मुकाट्याने भात कालवू लागली. इतक्यात घामाघूम झालेली पार्वती धडपडतच आत आली. घाबऱ्या घुबऱ्या आवाजाने तिने हाक मारली, वहिनी साहेब. काय ग? तिरसटपणाने वसूने विचारले. सरकारासनी. तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना. वसू संतापाने ओरडली, अगं सटवी, नीट सांग की काय सांगायचं ते. सरकारासनी वाघिणीनं डागदार गेल्या ती आणायला. नंदाच्या हातातला घास हातातच राहिला. नंदा आपल्या खोलीत तळमळत पडली होती. रात्रीच्या जागरणाने तिचे डोके दुखत होते, डोळे चुरचुरत होते, पण काही केल्या तिला झोप येत नव्हती. पार्वतीचे शब्द तिच्या मनाच्या गाभाऱ्यात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होत होते. सरकारासनी वाघिणीनं डागदर गेल्या ती आणायला. वाघिणीशी झालेल्या झुंजीत देवदत्ताला किती जखमा झाल्या असतील हा प्रश्न ती स्वतःच्या वारंवार विचारित होती. प्रत्येक वेळी तिची कल्पना त्याची वेडी वाकडी उत्तरे देत होती. तिच्या या तापदायक तंद्रीचा भंग केला तो पार्वतीने. तिसऱ्या प्रहराच्या चहाबरोबर तिने वसूची चिठ्ठी आणून दिली तिला. चिठ्ठीत एवढाच मजकूर होता, रात्रीच्या गाडीचं तुझं तिकीट काढायला बापूनं सांगितलं आहे. तुझा पगार ते चुकता करतील. कृपा करून आपलं तोंड मला पुन्हा दाखवू नकोस. त्या चिठ्ठीचे तुकडे तुकडे करून ते वसूच्या तोंडावर फेकावेत आणि इथून चालते व्हावे असे तिच्या मनात आले. इतक्यात दवाखान्याकडे जायच्या घाईत असलेले बापू आत आले. डॉक्टर देवदत्ताला घेऊन आले होते. त्यांच्या डोक्यावर, खांद्यावर आणि काखेत जखमा झाल्या होत्या. वाघीण दिसताच देवदत्ताने गोळी झाडली होती, पण दुर्दैवाने त्याचा नेम चुकला. वाघीण जखमी झाली, पण जंगलात निसटली. तिच्या जखमीतून ठिबकणाऱ्या रक्तांचा थेंबाचा माग काढीत देवदत्त गर्द जंगलात शिरला. काही वेळाने वाघिणीची गती मंदावली ही त्याच्या लक्षात आले. रानावर विलक्षण शांतता पसरली होती. पावलागणिक सुरणाऱ्या पाचोळ्याचा आवाजही मोठा वाटत होता. देवदत्त प्रत्येक पाऊल सावधपणे टाकू लागला. बंदुकीच्या चापावरचे त्याचे बोट राहून राहून हुरळत होते. अचानक त्याच्या कानावर तो आवाज आला. त्याचे सारे अंग शहारून उठले. तो गर्रकन वळला. करवंदीच्या जाळीतून उडी घेण्याच्या पावित्र्यात बसलेल्या वाघिणीचे उग्र दर्शन त्याला झाले. ती झेप घेत असतानाच बार कडाडला आणि ते धूळ कोसळत असताना असलेले देवदत्ताने पाहिले. जमिनीवर पडता पडता अंगातून उठणाऱ्या वेदनांची त्याला तीव्र जाणीव झाली. वाघिणींची गुरगुर त्याच्या कानावर पडली. पुढे काय झाले याचे भान त्याला राहिले नाही. देवदत्ताबरोबर आलेल्या खेडूतांकडून बापूंनी ही सारी हकीकत नुकतीच ऐकली होती. ती जशीच्या तशी त्यांनी नंदाला सांगितली. ती ऐकताना देवदत्तांच्या साहसी स्वभावाविषयी वाटणाऱ्या अभिमानाने तिचे मन फुलून गेले. पण लगेच तिथे काळजीच्या काट्यांचे रान वाजले. देवदत्ताच्या जखमा केवढ्या असतील? त्या बऱ्या व्हायला फार दिवस लागतील का? त्याच्या जीवाला धोका तर नाही ना? बापूंच्या बरोबर इस्पितळात जावे आणि देवदत्ताला पाहून यावे असे नंदाला फार फार वाटले. बोलण्यासाठी तिचे ओठ थरथरले. इतक्यात बापू तिला म्हणाले, इस्पितळातून परत आलो की तुझ्या तिकिटाची व्यवस्था करतो. वहिनी साहेबांनी मघाशीच हुकूम दिलाय तसा. नंदाने आवढा गिळला. ती काहीच बोललेली नाही. रात्रीचे जागरण आणि सतत मनावर पडलेला ताण यामुळे नंदा शिडून गेली होती. शेवटी या ग्लानीतच तिचा डोळा लागला. मात्र या अस्वस्थ झोपेत तिचे मन नाना प्रकारच्या दृश्यांची गोधडी शिवीत होते. सीतेचे अग्निदिव्य, तो अग्नी विझवणारा वादळी समुद्र, त्या समुद्रातल्या मगरीने धरलेला कोणाचा तरी पाय, त्या पायातून ठिबकणाऱ्या रक्तांच्या थेंबाची होणारी पांढरी शुभ्र मोते, त्या मोत्यांचा चारा खाऊन सरोवरात गात गात पोहणारा राजहंस आणि त्या राजहंसावर झडप घालण्याकरिता काठावर जीभ चाटीत बसलेली वाघीण दिसताच ती भयभीत झाली. धडपडत उठली. आपण पाहत होतो ती सारी स्वप्नसृष्टी होती ही ती लक्षात येताच तिला हायशे वाटले. तिने घड्याळाकडे पाहिले. 5:30 व्हायला आले होते. तिच्या काळजात कालवा कालव झाली. बापू दवाखान्यातून केव्हाच परत यायला हवे होते. अजून ते आले नाहीत. म्हणजे देवदत्ताला कुठे वर्मी जखम झाली आहे काय? चूळ भरून जड पावलांनी ती वऱ्हांड्यात आली.
वसू मोटारीतून खाली उतरत असलेली तिला दिसली. ती दवाखान्याकडे गेली असावी. देवदत्ताच्या प्रकृतीविषयी तिला काही विचारावे का? नंदा 4 पावले पुढे झाली, पण तिला आणखी पुढे जायचा धीर होईना. वसूने तिच्याकडे एकदा तुच्छतेने पाहिले आणि पाठ फिरवून ती तरातरा आत निघून गेली. बागेतल्या पिंपळाच्या पारावर बसून नंदा अस्ताचलाच्या कोपऱ्यावरला लाल रंगाचा पुसट शिडकावा पाहू लागली. लगेच तिने आपली नजर खाली वळविले. तो रंग पाहून तिला आठवण झाली ती देवदत्तांच्या जखमांची. विमनस्कपणे ती मागे सरकली. पिंपळाच्या बुंद्याला टेकून तिने डोळे मिटून घेतले. श्रांत क्लांत पांथस्थासारखे. नंदाताई, या बापूंच्या हाकेने तिने डोळे उघडले. तेव्हा ऊन अगदी कोमेजून गेले होते. बापू पारावर बसल्यावर नंदाने भीत प्रश्न केला, कसं आहे देवदत्तांचं? तसं भिण्यासारखं काही नाही. साऱ्या जखमा बांधल्या डॉक्टरांनी. त्यांना शुद्धीही आली आहे नुकतीच. नंदाने चाचरत विचारले, मी पाहून येऊ त्यांना? बापू काहीच बोलले नाहीत. त्यांचे मौन नकारापेक्षाही अधिक दुःखदायक वाटले तिला. मंद स्वराने तिने विचारले, बोलत का नाही तुम्ही बापू? तरीही बापू स्तब्ध राहिले. आभाळात मळब यावी तशी त्यांची चर्या दिसत होती. एका दिवसात ते अधिक वृद्ध झाले आहेत असा तिला भास झाला. एक शब्द सावकाश उच्चारित बापू म्हणाले. वहिनीसाहेब जवळ उभ्या असतानाच देवदत्त शुद्धीवर आले. डोळे उघडून पाहू लागली. त्यांच्या तोंडातून 2 हाका स्पष्ट उमटल्या. वसूला हाक मारली त्यांनी. मग देवच पावला म्हणायचं. छे, नंदा एवढे 2 शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. लगेच त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. लहान मुलांच्या एकसुरी आवाजात बापूंनी हे सांगितले, पण त्यांच्या स्वरात संगीत भरले आहे असा नंदाला क्षणभर भास झाला. देवदत्ताच्या भाव जीवनात आपल्याला स्थान आहे या जाणीवेने तिला आनंद वाटला. मात्र संध्याकाळचे सुंदर रंग हा म्हणता नाहीशे होऊन काळोख पडावा तशी काही क्षणात तिच्या आनंदाची स्थिती झाली. 4 चौघासमक्ष खुद्द वसूसमोर शुद्धीवर आलेल्या देवदत्ताने अभावितपणे नंदा अशा हाका मारल्या. पण त्या ऐकणाऱ्या लोकांनी त्यांचा अर्थ काय केला असेल? काही वेळ बापू वर आकाशाकडे पाहत स्तब्ध बसले. शेवटी अवघड बोजा उचलण्याकरता एखाद्याने आपली सर्व शक्ती एकवटावी. तसे करीत नंदाकडे वळून ते म्हणाले, काल तू देवदत्ताबरोबर गडावर गेलीस, रात्री तिथं राहिलीस. फार मोठी चूक केलीस तू ही पोरी. नंदा गोरीमोरी झाली. बापूंच्या मनाने ही संशयाची काजळी धरली असेल असे तिला वाटले नव्हते. आपले मन उघडे केल्याशिवाय बापूंच्या मनातील किंतु नाहीसा होणार नाही हे तिच्या लक्षात आले. स्वतःला सावरून तिने शांतपणाने प्रश्न केला, तुमच्यासमोर कोणी पाण्यात बुडू लागलं तर काय कराल तुम्ही बापू? त्याला वाचविण्याकरता उडी टाकीन मी, मागचा पुढचा विचार न करता. हो, अशा वेळी विचार करीत बसणं हा गुन्हा आहे मोठा, हे खरं ना? मग मी तरी अधिक काय केले? मी इथं आले ती माझं दुःख विसरायला. त्या दुःखाच्या पायी समुद्रावर जीव द्यायला गेले होते मी. तू छे. बापूंच्या स्वरातील आश्चर्य त्याच्या मुद्रेवर ओसंडत होते. ते पुटपुटले, तुझ्यासारखी शहाणी मुलगी. मंद स्मित करीत नंदा म्हणाली, शहाणी माणसंसुद्धा माणसंच असतात बापू. शहाण्या माणसांच्या आयुष्यात सुद्धा केव्हा तरी भूकंप होतो. एका क्षणात त्यांच्या साऱ्या आशा धुळीला मिळतात. जीव नकोसा होतो त्याला. बापू एकाग्र मनाने आपले बोलणे ऐकत आहेत असे पाहून ती हळूच म्हणाली, एक प्रश्न विचारू तुम्हाला? बापूंनी होकारात ती मान हलविली. नंदाने भीत विचारले, आयुष्यात आत्महत्येचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही? बापूंनी चटकन तोंड फिरविले. त्यांना राग आला असावा असे वाटून नंदा म्हणाली, क्षमा करा बापू तुमच्या या उर्मट मुलीला. तुम्ही वडील माणसं मायेमुळं जीवनातले विद्रूप सत्य आमच्यापासून लपवून ठेवता. पण शेवटी त्यांची नीत आमची दृष्टादृष्ट होतेच. अचानक होणाऱ्या या ओंगळ दर्शनानं आम्ही भेदरून जातो. हल्ली मला सारखं वाटते, कुठलाही आडपडदा न ठेवता वडील माणसं आपले कडू गोड अनुभव आम्हाला लहानपणीच सांगत जातील तर. वत्सल दृष्टीने तिच्याकडे पाहत बापू म्हणाले, खोटं बोलावं असं वाटते पण धीर होत नाही. म्हणून खरं सांगतो, आत्महत्येच्या भूतानं काही दिवस मला सुद्धा पछाडलं होतं.
मोहन गेला तेव्हा त्या धक्क्यानं सावित्री अंथरुणाला खिळली. थोरल्या मुलानं प्रेमविवाह केला होता. माझ्या फाटक्या संसाराला ठिगळ लावीत बसायची इच्छा नव्हती सुनबाईची. तिनं आपला स्वतंत्र पंथ काढला. माझं सारं आयुष्य चळवळीत गेलेलं. जवळ विष खायलासुद्धा पैसा नव्हता. मी गडबडून गेलो. मनात येई एक चांगली बळकट दोरी पैदा करावी. मी झोपलेल्या सावित्रीच्या पायावर डोकं ठेवून मध्यरात्री टेकडी चढता चढता धाप लागून माणसाने धाबावे तसे बापू मध्येच स्तब्ध झाले. भावनेच्या भरात ते हे सारे बोलून गेले खरे, पण त्या दुःखद दिवसाच्या आठवणीने ते अतिशय अस्वस्थ होऊन गेले होते. पण नंदांचे कुतूहल तिला गप्प बसू देईना. तिने मृदू स्वराने विचारले, ते भूत तुमच्या मानगुटीवरनं केव्हा उठून गेलं? सावित्रीनं साऱ्या संकटात मला साथ दिली होती. तिला वाऱ्यावर सोडून जाण्यासारखं दुसरं पाप नाही असं एक मन सारखं बजावित होतं. पण त्या शहाण्या मनाला दुपारच्या भाकरीचा प्रश्न काही सोडविता येत नव्हता. शेवटी आईसाहेबांना दया आली. त्यांनी खाजगीकडे नोकरी दिली मला. आईसाहेबांनी देवदत्तांच्या आईने नंदाच्या विस्मयाने भरलेल्या स्वराने प्रश्न केला. तिचे मन गोंधळून स्वतःशीच म्हणत होते, एका उलटेनं या आश्राप माणसाला मदत करण्यासाठी आपला हात पुढं करावा आणि पापानं लडबडलेल्या तिच्या हाताचा आधार या पुण्यशील माणसानं घ्यावा. किती विचित्र आहे हे जग. किती चक्रविवाहाने भरलं आहे हे मनुष्यांचं मन आणि जीवन. अस्वस्थपणे हातांची चाळवाचाळव करीत थोडा वेळ बापू गप्प बसले. मग ते म्हणाले, तुझं रात्रीचं तिकीट काढून आणलंय मी. पण बापू, देवदत्त बरे होईपर्यंत मी इथं कुठं राहणार? तू इथं तुमच्या घरी? औंढा गिळून बापू म्हणाले, एरवी मी आनंदानं तुला घरी बोलावलं असतं, पण म्हणजे तुम्हालाही माझा संशय येतोय? देवदत्तांबरोबर मजा मारायला मी गडावर गेले होते असं वाटतंय तुम्हाला? बोलता बोलता नंदाचे ओठ थरथरू लागले. किंचित पुढे सरकून मायेनं भरलेल्या स्वराने बापू म्हणाले, शांत हो बाळ, शांत हो. मला काय वाटतंय त्याला इथं काडीचीही किंमत नाही. वहिनीसाहेब आहेत हेकट आणि तापट. त्या तशा नसत्या तर देवदत्त सुद्धा इतके भडकले नसते. मला नवल वाटतं बापू एका गोष्टीचं. वडिलकीच्या नात्यानं देवदत्तांना आवरण्याचा तुम्ही प्रयत्न का नाही केला नाही? सभोवताली पसरू लागलेल्या काळसर सावल्यांकडे पाहत आणि दीर्घ सुस्कारा सोडीत बापू म्हणाले, गरिबीमुळं माणूस मिंधा बनतो बाळ. हे मिंधेपण त्याची जीभ कापून टाकतं, त्याला पापाशी तडजोड करायला लावतं. बापूंचे शब्द नंदाचे काळीज कापीत गेले. ती गहीवरून उद्गारली, क्षमा करा मला बापू, हे मी विचारायला नको होतं तुम्हाला. बापू उतरले. नाही बाळ, काही चुकलं नाही तुझं. खरी चूक आहे परमेश्वरांची. दिव्यावर झेप घ्यायची प्रेरणा तो ज्यांना देतो त्यांना उजळून जायचं भाग्य तो देतोच असं नाही. माझ्यासारख्या अर्धवट होरपळलेल्या पतंगाची तडफड पाहण्यात त्याला मोठी मौज वाटत असावी. कधी कधी माझ्या मनात येतं, परमेश्वर हा एक द्वाड व्रात्य मुलगा आहे. या शेवटच्या शब्दांना ते स्वतःच हसले. मग नंदाकडे वळून ते म्हणाले, रागवू नकोस. एक प्रश्न विचारतो तुला. तुझं देवदत्तावर प्रेम आहे? बापूंकडून असल्या रोखठोक प्रश्नांची अपेक्षा नंदाने केली नव्हती. काही क्षण ती गोंधळून गेली. मग शांतपणाने उतरली, आहे. आता चकित होण्याची पाळी बापूंची होती. काय बोलावे ही त्यांना सुचेना. पण असे म्हणत ते अगतिकपणाने तिच्याकडे पाहू लागले. नंदाने त्यांना प्रश्न केला, बापू, तुम्ही गांधीजींच्या चळवळीत का पडला होता? या देशातल्या लोकांवर तुमचं प्रेम होतं म्हणूनच ना? होय, ते लोक तुमच्या ओळखीचे देखीचे होते. त्यांची दुःख तुम्ही डोळ्यांनी पाहिली होती, नाही ना? असं असूनही तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं. त्यांच्यासाठी हालापेष्टा सोसल्यात. मी तर देवदत्तांना चांगली ओळखते. त्यांचं दुःख चांगलं ठाऊक आहे मला. मग किंचित थांबून ती पुढे म्हणाली, इथं आल्यावर पहिल्याच दिवशी मी देवदत्तांना पाहिलं. ते दृष्टीस पडायच्या आधी काळीच पिळवटून टाकणारे त्यांचे उद्गार ऐकले.
ते चंचलशी बोलत होते. लायब्ररीत आपण एकटेच आहोत अशी त्यांची समजूत होती. ते चंचलला म्हणाले, या जगात तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे, तो म्हणजे मृत्यू. बापू दचकून उद्गारले. देवदत्तांच्या मनात आत्महत्येचा विचार घोळतोय. या विचारानं त्यांची अगदी पाठ पुरविली आहे. या भूतानं झपाटलं म्हणजे मनाचा कसा कोंडमारा होतो याचा अनुभव मला नुकताच आला होता. माझं लग्न ठरलं होतं. शेखरशी जागेपणी सुद्धा सोनेरी स्वप्नांची स्वप्न पाहत होते मी. संसाराची स्वप्न पाहत होते मी. पण एके दिवशी शेखरच्या विमानाला अपघात झाला. त्या विमानाबरोबर माझ्या स्वप्नांची हे राख रांगोळी झाली. मी दुःखानं वेडी झाले. तरुण मनाची दुःख फार विचित्र असतात बापू. ती ज्यांची त्यानंच भोगावी लागतात. रात्रभर त्या दुःखाला कागदावर शब्दांची वाट करून देत बसायची मी. देवदत्तांनाही आपलं दुःख हलकं असंच हलकं करायची सवय आहे. पहिल्या दिवशी त्यांचे असले काही कागद मला पाहायला मिळाले. आम्ही समदुःखी आहोत याची तीव्र जाणीव झाली मला. त्यांच्याविषयीच्या काही भयंकर गोष्टी वसूकडून मला कळल्या. पण मला दिसणारे देवदत्त तिच्या देवदत्तांपेक्षा अगदी निराळे होते. खरं आहे पोरी, देवदत्त मनानं निर्बळ आहे असं मोहन नेहमी म्हणायचा. बापू मध्येच म्हणाले. लगेच ते थांबले. त्यांनी औंढा गिळला. देवदत्त ही वीज आहे असं तुम्ही पहिल्याच भेटीत मला सांगितलं होतं. ते शब्द माझ्या कानावर कोरले गेले. ती वीज कुठं तरी पडून तिनं विध्वंस करू नये, ती आभाळात चमकत राहावी असा प्रयत्न करायचं मी मनाशी ठरविलं. त्यांच्या विचित्र मनस्थितीची कारणं मी शोधू लागले. एक एक धागा माझ्या हाती लागत गेला. काल रात्री माझी खात्री झाली की देवदत्त फार दुर्दैवी आहे. भूतकाळातली भयंकर भूतं त्याच्या मनगुटीवर बसली आहेत. त्यांना सांभाळायला हवं कुणीतरी. अगदी डोळ्यात तेल घालून ते बरे होईपर्यंत मी इथे राहिले तर. बापू डोळ्यातले पाणी पुशीत म्हणाले. नंदाताई, माझी तुला प्रार्थना आहे, हे धाडस करू नकोस तू. तुझं देवदत्तांवरलं प्रेम करुणेतून निर्माण झालेलं आहे हे मला कळतंय. पण या गावाच्या गळी ते कोण उतरविणार? आपलं सामाजिक मन अजून पाणी आटलेल्या तळ्यासारखं आहे. त्यातला चिखल उगीच अंगावर ओढवून घेऊ नकोस. तशीच गरज लागली तर मी तुला बोलवून घेईन, पण आता तू इथं राहू नकोस. नंदा काही बोलली नाही. तिने डोळे मिटून घेतले. पण बापूंना आपला आवेग आवरेना. ते बोलतच राहिले. तू इथं राहिलीस तर उद्या वहिनीसाहेब जीव द्यायला निघतील. गडावर जे घडलं नाही त्याची चर्चा गावभर सुरू होईल. दादासाहेबांच्या नावाला निष्कारण बट्टा लागेल. सावित्रीला बोलता येत नसतं तर तिनं तुला हे चांगल्या रीतीनं समजावून सांगितलं असतं. सावित्रीला बोलता येत असतं तर तिनं तुला हे चांगल्या रीतीनं समजावून सांगितलं असतं. पण काय करू, त्याही बाबतीत मी दुर्दैवी आहे. नंदाने डोळे उघडले. ते डबडबलेले होते. शांतपणाने ती म्हणाली, रात्रीच्या गाडीनं जाते मी बापू. मात्र जाण्यापूर्वी मला आशीर्वाद द्या. मी कसला आशीर्वाद देणार तुला? मी एक गरीब. नाही बापू, तुम्ही गरीब नाही. खरे श्रीमंत तुम्ही आहात. तुमच्या काळजात अमृताचा अक्षय झरा आहे. मुलीसारखी माया केलीत तुम्ही माझ्यावर. मला एकच आशीर्वाद द्या, तुमच्या मुलीला न शोभणारा मोह मला केव्हाही होऊ नये. बापूने आपला थरथरणारा उजवा हात तिच्या मस्तकावर ठेवला. सद्गतीत स्वराने ते उद्गारले, तथास्तु. बापूंच्या पायावर डोके ठेवून नंदा वर उठली. बहुताली दाटणाऱ्या काळोखाची तिला जाणीव झाली. तिने वर पाहिले. चांदण्या केव्हा चमकू लागल्या होत्या. पश्चिमेकडे शुक्र झळकत होता एखाद्या रत्नदीपासारखा. मुंबईला येऊन महिना होत आला तरी नंदा मनाने विलासपुरातच वावरत होती. तिथे जे जे घडले ते सारे दादांना सांगावे असे तिला सारखे वाटत होते. पण काही केल्या तिला तो धीर होईना. तिच्या मनात येई, देवदत्ताची ही मुलखा वेगळी कहाणी दादांना खरी वाटेल का? निर्जीव शब्दातून देवदत्तांचे मन, देवदत्तांचे दुःख आपण मूर्तिमंत उभे करू शकू का? कल्पित कथेपेक्षा सत्य भयंकर असते हे खरे, पण ते कुणाच्या दृष्टीने? सप्त पाताळात लपून बसलेल्या विद्रूप सत्यापर्यंत जो पोहोचतो त्यालाच हे पटते. देवदत्ताचे दुःख दादांना जाणवले नाही तर आपल्याविषयी त्यांचा काय आग्रह होईल? आपल्याला एका विवाहित पुरुषाचे आकर्षण वाटू लागले आहे आणि ओढाळ मनाचे समर्थन करण्याकरिता आपण ही कहाणी रचली आहे अशी शंका तर त्यांना येणार नाही ना? रोज पहाटे जाग आल्यावर ती आपल्या मनाचे पृथक्करण करून पाही.
एखाद्या यंत्राचे लहान लहान भाग सुटे करून तपासावेत तसे या चिंतनात तिला एक नवी जाणीव झाली. अनेक ओढे मिळून नदी बनते. माणसाची प्रत्येक भावनाही तशीच असते, संमिश्र, अनेक पदरी, आत्मप्रीतीपासून आत्मलोपापर्यंत सर्व छटांनी रंगलेली. देवदत्ताविषयी तिला वाटणारी आपुलकी अशीच होती. त्या भावनेत असामान्य व्यक्तिमत्वाचे आकर्षण होते, बेडर वृत्तीचे कौतुक होते, सर्वस्पर्शी बुद्धिमत्तेबद्दल आदरबुद्धी होती आणि दैवाने त्याला ज्यांच्याशी जकडून या जगात पाठविले होते त्यांच्या हृदयहीनतेमुळे उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्या जीवनाविषयी करुणाही होती. पण या भावनेत एवढे होते का की आणखी काही? त्या प्रश्नाचे उत्तर ती शोधू लागे. तेव्हा खाणीत खोल जाणाऱ्या माणसासारखी तिच्या मनाची स्थिती होई. प्रत्येक भावनेला अगदी नाजूक असा का होईना वासनेचा एक पदर असतो असे तिला जाणवे. त्या पदराचे स्वरूप वयावर, प्रसंगावर, स्वभावावर, परिस्थितीवर अवलंबून असते. प्रसंगी त्यांचे अस्तित्व इतर कोणालाही भासत नसेल, पण या विचारापाशी ती आली की खोलीत एकटी असूनही बावरून जाई. मनुष्य कोट्यवधी मुलांवर असलेली तारे दुर्बिणीच्या मदतीने पाहू शकतो, पण स्वतःच्या टिचवर हृदयाचा तळ दाखविणारी दुर्बीण कोणी शोधून काढली तरी तिचा उपयोग करण्याचा धीर त्याला होणार नाही असे तिला वाटे. ती अंथरुणावर उठून बसे, हात जोडून खिडकीतून झिरपू लागलेल्या प्रातःकाळाच्या प्रकाशाची प्रार्थना करी. तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतगमय. या महिन्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. मुंबईत हिंडता फिरताना शेखरच्या स्मृतीने तिच्या जीवाची होणारी घालमेल आता होईनाशी झाली. त्याच्या आठवणी शिकारी कुत्र्यांसारख्या तिच्या जखमी मनाचा पाठलाग करीत नाशा झाल्या. उलट त्या जपून ठेवलेल्या बाळपणीच्या मोरपिसासारख्या वाटू लागल्या. ओ सज्जना, ही आपली आवडती ध्वनिमुद्रिका ती दररोज लावी. पप्पा ती ऐकताना झिमझिम पावसात शेखरला भेटायला निघालेली नंदा. पण ती ऐकताना झिमझिम पावसात शेखरला भेटायला निघालेली नंदा तिच्या डोळ्यापुढे उभी राहीनाशी झाली. 2-3दा ती समुद्रावर फिरायला गेली. प्रत्येक वेळी तिच्या मनात आले, या समुद्राला बोलता येत नाही, हे फार बरे आहे. नाहीतर हजारो लोकांसमोर तो गरजला असता. ही वेडी मुलगी पाहिलीत, एका रात्रीत जीव द्यायला आली होती ही इथं. मिलिंदाला निरनिराळ्या रंगीबेरंगी कागदांची विमाने ती करून देऊ लागली. स्वतःसाठी नवी पातळी आणताना माई नको नको म्हणत होत्या, तरी त्यांच्यासाठी तिने एक सुरेख पातळ घेतले. त्या दिवशीच त्यांना त्यांची घडी मोडायला लावली. रोज रात्री निजताना मिलिंदाला ती नवी गोष्ट सांगू लागली. मात्र एके दिवशी त्याने हॅम्लेटच्या गोष्टीचा हट्ट धरला. तेव्हा ती म्हणाली, लहान मुलांनी असल्या गोष्टी ऐकू नयेत. तिचा हा उपदेश ऐकून मिलिंद आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. त्याचे डोळे म्हणत होते, 3-4 महिन्यापूर्वी ती गोष्ट ऐकण्या इतका मोठा होतो मी, आणि आज लहान झालो. हे कसं काय झालं बुवा? देवदत्तांच्या प्रकृतीविषयी बापूंचे 2-3 दिवसाआड तिला पत्र येई. त्याच्या जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत हे वाचून तिला आनंद होई. पण मधुरा आणि वसुंधरा यांच्याविषयी त्या पत्रात चकार शब्दही नसे. देवदत्त तुझी आठवण काढीत होते, हे शब्द बापूंच्या पत्रात वाचायला मिळतील अशा आशेने ती ते उघडी, पण व्यर्थ. मात्र प्रत्येक पत्राच्या शेवटी माझे व सौ सावित्रीचे तुला अनेक आशीर्वाद हे लिहायला ते विसरत नसत. देवदत्त बरा होऊन बंगल्यावर राहायला आला म्हणजे बापूंची पत्रे बंद होतील ही कल्पना तिला अस्वस्थ करू लागली. मन दुसरीकडे कुठेतरी गुंतविण्याकरता PhDच्या प्रबंधाचा ती पुन्हा विचार करू लागली. या प्रबंधासाठी एके दिवशी संध्याकाळी ते दासबाबूंना भेटायला गेली. ती कुठल्या तरी सभेला गेले होते. त्यांची वाट पाहत ती अभ्यासिकेत बसून कंटाळा आला. तेव्हा त्यांच्या मेजावरली पुस्तके चाळू लागली. ती चाळता चाळता तिची दृष्टी समोरच्या चित्राकडे गेली. मागच्या खेपेला दासबाबूंनी हे चित्र तिला दाखविले होते. त्यावेळी घाईघाईने तिने ते पाहिले होते. आता ती एकाग्र मनाने त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागली. त्या चित्रातली वेल मोठी विचित्र होती. एका काळसर डोहाच्या काठावर फुलली होती ती. त्या डोहाचा ओलावा तिच्या बोळांना मिळत असावा. त्या वेलीच्या लहान लहान डहाळ्या आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या. जणू लांब उभ्या असलेल्या आईला कवटाळण्याकरिता चिमुकले बाहू पसरणाऱ्या बालिकाच. आकाश त्यांच्यापासून फार फार दूर होते.
त्याचा स्पर्श त्यांना कधीही होणे शक्य नव्हते, पण त्यांच्या प्रेमळ स्मितामध्ये त्या नाहून निघाल्या होत्या. प्रत्येक डहाळीवरल्या फुलांचे रंग निराळे होते. काही फुले मिश्र रंगाची होती, पण हे सारे किती नाजूक, किती मोहक दिसत होते. मात्र या वेलींच्या काही मोठ्या डहाळ्या वेड्यावाकड्या रीतीने उलट वळल्या होत्या. त्या काळसर डोहात पडलेली आपली अंधूक प्रतिबिंबे पाहण्यात त्या दंग झाल्या होत्या. पाताळातून जणू नागिनीच वर येत आहे असा ती प्रतिबिंबे पाहून भास होई. त्यांच्यावर फुललेल्या चित्रविचित्र फुलांचे रंग किती भडक होते. चित्राखाली चित्राचे नाव नव्हते, चित्रकाराचे नाव नव्हते. मात्र चित्र दाखविताना दासबाबू म्हणाले होते, प्रीती या वेलीसारखी असते. नंदाच्या मनात आले, या चित्राला प्रीती हे नाव समर्पक ठरेल की मनुष्य हे नाव योग्य होईल. चित्रावरून तिने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली. कोपऱ्यात बुद्धिबळाचा डाव मांडलेला दिसत होता. तिला दासबाबूंचे त्या दिवशीचे शब्द आठवू लागले. नीट पहा त्या पटाकडे. त्याच्या एका बाजूला बसली आहे सती सावित्री, दुसऱ्या बाजूला बसली आहे हॅम्लेटची आई. सावित्रीनं सत्यवानावर प्रेम केलं. ते स्वतःला पूर्णपणे विसरून आत्मप्रेमाच्या शृंखला तोडून हॅम्लेटच्या आईला ते जमलं नाही. अनादी काळापासून हा खेळ चालला आहे, अनंत काळ तो चालणार आहे. या तंद्रीतून फोनच्या खणखणाटाने ती भानावर आली. आपल्याला परतायला उशीर होईल असे दासबाबू घरी सांगत होते. नंदा भेटायला आली आहे असे कळताच त्यांनी तिला फोनवर बोलाविले. उद्या संध्याकाळी प्रबंधाच्या कामाकरिता ये असे सांगून नंदाने त्यांचा निरोप घेतला. मात्र घरी पोहोचेपर्यंत तिचे मन थाऱ्यावर नव्हते. दासबाबूंच्या अभ्यासिकेतले ते चित्र तिच्या डोळ्यापुढे नाचत होते. ती घरी आली तेव्हा बापूंची तार तिची वाट पाहत होती. तारेत एवढाच मजकूर होता, वहिनी साहेब अत्यवस्थ ताबडतोब निघ. रात्री गाडीत अभद्र कल्पनांनी नंदांची पाठ पुरविली. राहून राहून तिला वाटे, वसुआ अत्यवस्थ आहे हे उगीचच लिहिले असावे बापूंनी. खरे अत्यवस्थ असतील देवदत्त. छे, आपण लोकापवादाला भिवून निघून आलो, हे काही चांगले केले नाही. अशावेळी देवदत्तांच्या साहसाचे कौतुक करणारे, त्याच्याशी काव्यविनोदात रमून जाणारे आणि त्याच्या तडफडणाऱ्या मनावर फुंकर घालणारे कोणीतरी त्याच्यापाशी असायला हवे होते. विलासपुरात तसे कोण आहे? बापू फार प्रेमळ आहेत. देवदत्ताविषयी त्यांच्या मनात खूप माया आहे. पण ते पडले त्याचे नोकर, त्यातही नाकासमोर जाणारे. त्यांच्या पिढीची सगळी त्रयराशिके सम होती. या नव्या पिढीची व्यस्त उदाहरणे त्यांना कशी सोडविता येणार? नंदाला उतरवून घ्यायला बापू स्टेशनवर आले होते. गाडी बंगल्याकडे जात असताना त्यांच्या तोंडून तिने जी हकीकत ऐकली ती विलक्षण होती. कसले तरी विषारी औषध घेऊन वसूने जीव द्यायचा प्रयत्न केला होता. डॉक्टरांनी मोठ्या शर्तीने तिचा प्राण वाचविला, पण अजून ती अर्धवट बेशुद्धच होती. झोपेच्या गोळ्या घ्यायची फार दिवसांची सवय होती तिला. त्यात या विषयाची भर पडली. वसूला इस्पितळात नेल्यावर मधुरीने खाय खाल्ली. ती कुणाचेही ऐकेना. रडून रडून आकांत केला तिने. तिला फीट आली. सावध होताच नंदामावशी नंदामावशी म्हणून तिने भोकाड पसरले. त्या पोरीचे दुःख बापूंना बघवेना, म्हणून शेवटी त्यांनी तार केली. हे सारे ऐकूनही वसूने जीव द्यायचा प्रयत्न करण्यासारखे काय घडले होते हे नंदाला कळले नाही. ती दुग्ध्यात पडली. पण गाडी बंगल्यापाशी आल्यामुळे तिला बापूंना अधिक खोदून विचारताही येईना. वरांड्यात मधुरा तिची वाट पाहत उभी होती. गाडी थांबताच ती धावली. नंदाला तिने कडकडून मिठी मारली. मग तिचे एकच ध्रुवपद सुरू झाले, पुन्हा जाणार नाहीस ना तो मुंबईला? नाही नाही म्हणून तिचे समाधान करता करता नंदाच्या नाकी नऊ आले. चहा झाल्यावर बापूंना घेऊन ती आपल्या खोलीत गेली. बापूंनी कशीबशी सांगितलेली सारी हकीकत ऐकून ती सुन्न होऊन गेली. डोळ्यात उभे राहिलेले पाणी पुशीत ती स्वतःशीच पुटपुटली. माणसाचं मन इतकं दुष्ट होऊ शकतं? एका निष्पाप मुक्या जीवाची. चंचलच्या आठवणीने तिचा गळा दाटून आला. पहिल्या दिवशी गळ्यातले घुंगरू वाजवीत लायब्ररीत आलेली आणि बुजऱ्या नजरेने आपल्याकडे पाहणारी चंचल, पुढे लढिवाळपणाने आपल्या स्वागताकरिता वरांड्यात येऊन उभी राहणारी चंचल, मग जवळ येऊन आपले मस्तक घाशील. देवदत्त विलासपुरात आहे की नाही हे डोळ्यांनी सांगणारी चंचल. चंचलची अनेक रूपे तिच्या डोळ्यापुढे उभे राहिली. बापू निघून गेले तरी नंदा तशीच बसून राहिली. त्यांनी सांगितलेल्या साऱ्या गोष्टीचा एक चित्रपटच तिच्या मनात
तयार झाला होता तो आता तिच्या डोळ्यापुढून झरझर सरकू लागला. वसू देवदत्ताच्या समाचाराला जाते. तो तिच्याशी बोलत नाही. मात्र नंदाचं पत्र आलं का, ती केव्हा परत येणार आहे, असे तो बापूंना विचारित राहतो. ते ऐकून वसू त्यांच्याशी भांडण उकरून काढते. देवदत्त उतरतो. नशिबानं तुझीनी माझी गाठ बांधली आहे, पण आपणा दोघांच्या वाटा अगदी निराळ्या आहेत. मला फक्त 2 मित्र आहेत या जगात, नंदा आणि चंचल. त्यातल्या नंदाला भलता संशय घेऊन तू इथून घालवून दिलंस. फार दुष्ट आहेस तू. त्याच्या बोलण्याने वसू चिडते, बेभान होते. चंदनगडावरल्या ऐकीव गोष्टींचे तिखट मीठ लावून वर्णन करते. देवदत्त संतापतो. चल चालती हो इथनं, पुन्हा तोंड दाखवू नकोस मला, म्हणून तो तिच्या अंगावर ओरडतो. 4 चौघा समक्ष झालेल्या अपमानाने भडकलेली वसू देवदत्त जन्मभर विसरणार नाही असा धडा त्याला शिकवायचे ठरविते. तो बंगल्यावर परततो. त्या दिवशी नोकराकरवी ती चंचलला खाण्यातून विष घालते. देवदत्ताच्या डोळ्यासमोर त्याची लाडकी बेटी तडफडत मरते. ही सारी वसूंची करणी आहे हे त्याला कळते. तिने आपल्यावर घेतलेला हा सूड पाहून तो बेभान होतो. तो तिच्या बंगल्यावर जातो. तो तिचा गळा धरून चंचलच्या सोबतीला तुलाही पाठवितो अशी धमकी तिला देतो. त्याच्या मागोमाग धावत आलेले बापू मध्ये पडतात. देवदत्त वसूला सोडून देतो. खाली मान घालून तो म्हणतो, चुकलं माझं बापू, अजून ताब्यात राहत नाही माझं मन. अशी चूक पुन्हा होऊ देणार नाही मी. कृपा करून नंदाला हे कळवू नका, तिला फार दुःख होईल हे ऐकून. देवदत्त निघून जातो. पण भीतीने अर्धमेल्या झालेल्या वसूला आपल्या मनाचा तोल सावरता येत नाही. लहान सहान आवाजाने तिचा थरकाप उडतो. देवदत्त बंदूक घेऊन आपल्याला गोळी घालायला येत आहे या विचाराने ती भ्रमिष्ठासारखी वागू लागते. झोपेच्या गोळ्या घेऊनही तिला झोप येत नाही. शेवटी भीतीच्या भरात 3-4 महिन्यापूर्वी पैदा केलेले विषारी औषध ती घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी वसूच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी गावभर होते. देवदत्त स्वतःला आपल्या बंगल्यात कोंडून घेतो. तो धड खात पीत नाही, होय नाही याशिवाय कोणाशी दुसरे काही बोलत नाही. त्याच्या मनात नेहमी घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचाराची नंदाकडून बापूंना कल्पना आलेली असते. ते हादरून जातात. त्यातच मधुरीच्या हट्टाची भर पडते. नंदाला बोलावून घेण्याखेरीज बापूंना गत्यंतर उरत नाही. कल्पनेने हे सारे प्रसंग डोळ्यापुढे उभे करताना नंदा मनाशी म्हणत होती, माणसाच्या विवेक शक्तीपेक्षा त्याचे मनोविकार किती बलवत्तर असतात. गांधींच्या पेक्षा शेक्सपियरला मनुष्य अधिक कळला होता. या दासबाबूंच्या आवडत्या उक्तीत किती भयंकर सत्य भरले आहे. पण वसूचा वेडा सूड आणि देवदत्ताचा आंधळा राग ही काही परीक्षेला लावलेल्या शोकांतिकेतील अभ्यासाचे विषय नव्हते. त्यांच्याशी तिला मुकाबला करायचा होता. तो कसा करायचा या विचारात ती व्यग्र होऊन गेली. स्नानाटोपून नंदा वसूच्या समाचाराला इस्पितळात गेली. तेव्हा 11 वाजायला आले होते. वसूच्या बिछाण्यापाशी उभे राहून तिने मायेने भरलेल्या पण कातर अशा स्वराने हाक मारली, वसू. पण काही उत्तर आले नाही. वसूच्या हातापायाचा अस्वस्थ चाळा मात्र सुरू होता. मध्येच ती डोळे उघडून क्षणभर इकडे तिकडे पाहत होती, पण आजूबाजूची माणसे तिला ओळखता येत नसावीत. वसूची ही स्थिती पाहून नंदाला भडभडून आले. डॉक्टरांशी 4 शब्द बोलून ती खोलीतून बाहेर पडायच्या बेतात होती. इतक्यात वसूच्या मुद्रेवर मंद स्मित दिसू लागले. तिला शुद्ध आली असावी. खोल गेलेल्या आवाजाने तिने हाक मारली, नंदा. नंदा आनंदाने तिच्याजवळ गेली. तिच्या केसावरून हात फिरवू लागली. अजान बालकाप्रमाणे नंदाकडे टकमक पाहत वसू बुटबुटली, मला जगायचंय, मला जगावंसं वाटतंय ग. लगेच तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले. तिच्या तोंडावरून आपला घेईवरलेला हात फिरवीत नंदा म्हणाली, वेडी कुठली, हा हा म्हणता बरी होशील तू, मागचं सारा विसरून जा. म्हणजे नंदाच्या या शब्दासरशी वसूच्या चर्या एकदम बदलली. तिच्या मुद्रेवरले स्मित मावळले. नजरेतल्या भाल्याने नंदाला भोसकीत ती ओरडली, नाटकी सटवी, माझ्या संसारात विमा घालायला आली आहे. चल चालती हो, जा जा जा. डॉक्टरांनी नंदाला खुणेने बाहेर जायला सुचविले. विषण्ण मनस्थितीत नंदा बंगल्यावर परतली. आता तिला दुसरे दिव्य करायचे होते. देवदत्ताची भेट घ्यायची होती. त्याला केव्हा भेटावे याचा ती विचार करू लागली. इतक्यात बापू लगबगीने तिला भेटायला आले. तिच्या हातात एक लिफाफा देत ते म्हणाले, तू आल्याचं मी देवदत्तांना सांगितलं. कितीतरी वेळ ते काहीच बोलले नाहीत.
मग तुला देण्यासाठी त्यांनी हे पत्र माझ्याकडे दिलं. आतले पत्र चांगले जाडजूड होते, पण लिफाफ्यावर कुणाचेच नाव नव्हते. आपली भेट टाळण्याकरता देवदत्तने हे पत्र पाठविले नसेल ना, अशी शंका तिला आली. अस्वस्थ मनाने तिने लिफाफ्यातले पत्र बाहेर काढले. छे, ते अक्षर देवदत्ताचे नव्हते. बायकी अक्षर वाटत होते ते. गोंधळलेल्या मनस्थितीतच ती ते पत्र वाचू लागली. चिरंजीव देवदत्त या सानिक आशीर्वाद. या पत्राचं अक्षर पाहताच तुझ्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. पत्राचे तुकडे तुकडे करून तू ते वाऱ्यावर फेकून देशील म्हणून आरंभीच पदर पसरून तुझ्यापाशी एक भीक मागते. आई म्हणून नव्हे, तो अधिकार मी केव्हाच गमावला आहे, पण देवाच्या दुनियेतलं एक दुर्दैवी माणूस म्हणून बाळा देवदत्ता, माझी ही कहाणी ऐकून घ्यायची कृपा करशील ना? या भिकारणीच्या कटोऱ्यात दयेचा एवढा तुकडा टाकशील ना? माझ्या राजा, होय, पाळण्यात पडून अर्ध्या उघड्या डोळ्यांनी तू माझ्याशी बोलायचास तेव्हा अशीच हाक मारीत असे मी तुला. माझ्या राजा, तो दिवस माझ्या आयुष्यात उगवला नसता तर फार फार बरं झालं असतं. तो दिवस, ज्या दिवशी बंदूक घेऊन तू माझ्या अंगावर धावलास, ज्या दिवशी छोटी मधुरा तुझ्या भयानक अवतार पाहून किंचाळत बेशुद्ध पडली, तो दिवस. 7-8 महिने होत आले. हे काळं तोंड पुन्हा तुला दाखवायचं नाही असा मनाशी निर्धार करून मी विलासपूर सोडलं. कोणालाही बरोबर न घेता मी कुठं आहे ही तुला, सुनबाईला, बापूंना कोणालाही कळू दिलं नाही. मात्र प्रत्येक रात्री उशीवर डोकं ठेवलं की मनात येतं, त्या दिवशी मी मेले असते तर या यमयातनातून मुक्त झाले असते. देवदत्ताची भरलेली बंदूक मी सहज उचलली आणि ती अचानक उडाली. असा कबुली जबाब मी दिला असता, मग तुझ्या मांडीवर डोकं ठेवून कायमचे डोळे मिटले असते. पण तेवढं कुठं आहे माझं भाग्य? जगातल्या कुठल्याही आईनं आपल्या मुलाला लिहिलं नसेल असं हे पत्र लिहिण्यासाठी मी जिवंत राहावं अशी देवाची इच्छा होती. आईपेक्षा मोठं दैवत नाही असं लोक म्हणतात, पण आई बाप काय, नवरा बायको काय, सारी माणसंच असतात रे. वरचं नातं खरवडलं की आत उरते ती नुसती माती, साधी माती नव्हे, धगधगणाऱ्या वासनेच्या तेलानं माखलेली माती, हा हा म्हणता भडकणारी माती. बाळा, माझ्यामुळं तुझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली. तुझ्या दृष्टीनं मी फार मोठी गुन्हेगार आहे, पण एक गोष्ट विसरू नकोस, बहुतेक माणसं थोड्याफार प्रमाणात गुन्हेगार असतात. फरक एवढाच की एखाद्याच्या गुन्ह्याची चौकाचौकात दौंडी पिटली जाते, दुसऱ्याच्या गुन्ह्याचा या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही. माझ्या आयुष्याला जी अभद्र कलाटणी मिळाली तिला माझ्या इतकेच तुझे वडीलही जबाबदार आहेत. तू बंदूक घेऊन माझ्या अंगावर धावलास तेव्हा मी एवढंच म्हणायला हवं होतं, खुशाल मारतो मला, पण तुझा आरोप खोटा आहे. तुझ्या वडिलांचा कोणीही खून केला नाही, ते अजून जिवंत आहेत. पण त्यावेळी माझी दातकिडी बसली. मधुरा बेशुद्ध झालेली पाहून माझ्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना. तुझे वडील परवापर्यंत जिवंत होते. 20 वर्षापूर्वी आत्महत्येचं पत्र लिहून ठेवून ते चंदनगडावर गेले असावेत, पण घार कड्यावर उभं राहून आपला देह समोरच्या दरीत झोकून देण्याचा धीर त्यांना झाला नसावा. मी त्यांच्या भित्रेपणाला हसत नाही. जीव द्यायचा विचार माझ्याही मनात अनेकदा येऊन गेलाय. पण खरं सांगते तुला, माणूस कितीही दुःखी असो, रोगी असो, दरिद्री असो, त्यांचं खरं प्रेम असतं एका गोष्टीवर, जगण्यावर. तुझे वडील मधल्या काळात कुठं होते याची मला कल्पना नाही. 6-7 वर्षापूर्वी मला ते अचानक दिसले प्रयागात. मी संगमावर स्नान करायला गेले होते. तिथल्या गर्दीत अंगावर लखतर असलेला एक वेडा एकेकाळी आपला नवरा होता हे स्वतःशी कबूल करणं मला फार जड गेलं. पण मी कितीही दुष्ट असले तरी मला वेड लागलं नव्हतं. त्यांना तिथं सोडून जाणं माझ्या जीवावर आलं. वेड्यांच्या इस्पितळात पोहोचविलं मी त्यांना. त्यांच्या खर्चाची तरतूद केली. अलीकडे मी वरचेवर तीर्थयात्रेला जात असे. या यात्रेतलं मुख्य तीर्थ होतं ते वेड्यांचं इस्पितळ. एक विश्वासू कारकून आणि एक खात्रीची कोळंबीन माझ्याबरोबर असत. त्या दोघांनी माझं दुःख जाणलं, माझं गुपित सांभाळून ठेवलं. डॉक्टरांनी खूप उपचार करून पाहिले, पण त्यांना गुण आला नाही. शेवटी तर कुबेरावर स्वारी करून त्यांची संपत्ती लुटून आणायच्या गोष्टी ते डॉक्टरांपाशी करू लागले. संपत्तीच्या या अनिवार्य वेळानं त्यांचा, माझा, तुझा, सर्वांचा घात केला. पीठ आहे तर मीठ नाही अशा घरात तुझे वडील जन्माला आले, तिथंच वाढले. विलासपूरच्या जहागीरदारांच्या वंशात दुसरा कोणी मुलगा नव्हता, म्हणून त्यांना दत्तक घेण्यात आलं. या दत्तकाचे वाद वर्षानुवर्ष चालले होते. पुढं तुझे वडील फार देवभोळे होते.
बाळपणी कुणा ज्योतिषानं त्यांना मोठा धनयोग सांगितला होता म्हणे. दत्तक झाल्यावर त्या भविष्याचा पडताळा आला त्यांना. पण त्यामुळंच तंत्रमंत्र, जादूटोणा, ज्योतिषरमाल, बुवा बैरागी यांच्यावरली त्यांची आंधळी श्रद्धा वाढत गेली. दत्तकाच्या वादाचा निकाल विरुद्ध होईल आणि पुन्हा आपल्या हाती झोळी येईल या भीतीनं ते नेहमी मलूल असायचे. आपण दारोदार भीक मागत फिरत आहोत असं स्वप्न त्यांना वारंवार पडायचं. भर मध्यरात्री घामाघूम होऊन ते जागे व्हायचे, चिंता करीत बसायचे. गांधींच्या चळवळीनंतर त्यांची भीती शिगेला पोहोचली. स्वराज्य आलं की संस्थानांनी जहागिरी खल्लास होईल असं बापूंच्या सारखी माणसं सभात बोलायची. ते वाचून तुझे वडील अगदी चेकाळून जायचे. हिमालयातल्या एका साधूपाशी परीस आहे असं त्यांना कोणाकडून तरी कळालं. ते धडपडत हिमालयात गेले, वनवन फिरले, परत आले. ते एका गोऱ्या गोमट्या तरण्या ताठ्या बुवाला बरोबर घेऊन. आपल्या बिंबीतून त्यानं लक्ष्मीची मूर्ती काढून दाखविली होती त्यांना. ती पाहून हा बुवा मंत्रतंत्राला आपल्यावर पैशाचा पाऊस पाडील अशा आशेनं ते त्याला घेऊन आले. तो बुवा आला आणि तुझ्या वडिलांचं हे वेड आणि त्यांच्यापायी माझ्याकडे होणारं त्यांचं दुर्लक्ष मी कसंबसं शोषित होते. पण कुबेराचं भांडार मिळावं म्हणून या बुवानं तुझ्या वडिलांना जे नियम पाळायला लावले त्यातला पहिला होता कडक ब्रह्मचर्याचा. कळू लागल्यापासून कुठलीही इच्छा आवरायला कुणी मला शिकवलं नव्हतं. तुझे वडील तर माझ्या पदराचा वारासुद्धा वर्जीव मानू लागले. अजून तो दिवस आठवतो मला. विषम जोराने मी फणफणले होते. तुझे वडील खोलीत आले पण ते माझ्याजवळ बसले नाहीत. माझ्या अंगावरून त्यांनी हात फिरवला नाही. छाछू असं काहीतरी पुटपुटत चिमूटभर अंगारा त्यांनी दुरून माझ्यावर फेकला आणि आता हिला कळी काळाचं सुद्धा भय नाही असं म्हणत ते बाहेर निघून गेले. शरीर सुख हा नवरा बायकोंच्या मनाची जुळणी करणारा एक नाजूक दुवा असतो. तोच तुझ्या वडिलांनी तोडून टाकला. निष्प्रेम आयुष्यामुळं माझ्या साऱ्या भावना करपून गेल्या. शरीर सुखाखेरीज पती पत्नींना परस्परांच्या सहवासाची आणि सहानुभूतीची सदैव गरज असते. पण ही गोष्ट तुझ्या वडिलांच्या गावीही नव्हती. सुखासाठी भुकेलेलं शरीर आणि मायेसाठी तहारलेलं मन यांनी मला जीव नको नकोसा केला. माझ्या संसारात विष कालवणाऱ्या त्या बुवाचा सूट घ्यायचा मी ठरवलं. तो मी घेतला. त्याला मोह घालून पापाच्या खोल खोल दरीत ढकलताना त्याच्या पाठोपाठ मीही गडगडतच त्याच दरीत गेले. एवढं कसं बसं लिहिलं. आता माझ्या पुढच्या अधपतनाची कहाणी कोणत्या शब्दांनी तुला सांगू. जी करायची लाज वाटत नाही ते सांगायला माणूस का शरमतो. पण घुबडासारखं असतं का? पाप घुबडासारखं असतं का? काळोखच त्याला आवडतो. तू मला निर्लज्ज म्हण, पण हे शेवटच्या घटकेला तुझ्यापासून काही चोरून ठेवायचं नाही मला. त्या बुवाचा सूड घेतल्याच्या समाधानात माझा दिवस जाई. पण रात्र झाली की सुखासाठी हपापलेलं शरीर त्याच्या घट्ट मिठीच्या कल्पनेनं मोहरून जाई. मांत्रिकाच्या हातातून निसटलेल्या नागिनीसारखी माझी वासना मोकाट सुटली. इतकी की काही वेळा मलाच तिची भीती वाटू लागे. त्या बुवाच्या भगव्या वस्त्राखाली आमचं पाप बरेच दिवस लपून राहिलं. पण शेवटी तुझ्या भोळ्या वडिलांना सुद्धा त्यांचा संशय आला. आमच्यावर त्यांनी पाळत ठेवली. त्या बुवाला लवकरच आपलं चंबू गबाळं गुंडाळून पळून जावं लागलं. हे प्रकरण सुरू असतानाच गावातल्या एका प्रौढ लोकप्रिय डॉक्टरांशी माझी मैत्री झाली होती. पाप करणाऱ्यांना हुशार वकील आणि डॉक्टर यांचा मोठा आधार असतो. या डॉक्टरांना आपल्या कामाचा मोबदला पैशात नको होता. झालं, माझी प्रकृती वारंवार बिघडू लागली. मुंबई पुण्यातल्या बड्या डॉक्टरांना सुद्धा माझ्या रोगांचं निदान करता येईना. रात्री अपरात्री मला डॉक्टरांची जरूर लागे. म्हणून ते कुटुंबवत्सल गृहस्थ रात्रभर माझ्या बंगल्यावरच राहू लागले. जंगलात लागलेला वणवा कधी लवकर विजलाय का? माझ्या आजाराचं खरं स्वरूप लवकरच तुझ्या वडिलांच्या लक्षात आलं. अफाट संपत्ती मिळविणारे त्यांचे सारे दैवी प्रयत्न फसले होते. ते स्वतःवर आणि जगावर चिडले होते. त्या आगीत हे तेल पडलं. चंदनगडावर आपण आत्महत्या करीत आहोत असं पत्र मागं ठेवून ते एके दिवशी नाहीसे झाले. तू 9-10 वर्षाचा होतास तेव्हा डॉक्टरांच्या माझ्याशी चालणाऱ्या सलगीचा अर्थ तुला लवकरच कळू लागेल. या भीतीनं मी बेचैन झाले. मी डॉक्टरांना सल्ला विचारला. ते स्वतः मनसोक्त मद्यपान करीत असत. मलाही त्यांचं वावडं नव्हतं. तुझं मन बोथट करण्याकरता
आमच्या बैठकीत त्यांनी तुला सामील करून घेतलं. माझ्या हातानं मध्याचा पहिला पाला मी तुझ्या हाती दिला. आता मी कायमची निर्भय झाले असं मला वाटलं. दारूसारखाच पापाचाही कैफ चढतो हेच खरे. त्या कैफात मी चांडाळणीनं पोटच्या गोळ्याला एका भयंकर व्यसनाच्या गर्तेत ढकललं. नरकाच्या राज रस्त्यानं अशी धावत होते मी, पण मध्येच मागं पडलेल्या स्वर्गाच्या पाऊल वाटेची मला आठवण होई. बापूंच्या बायकोचा हेवा वाटे, नवऱ्याचा एक पाय सदा न कदा तुरुंगात, पण सावित्रीबाई धुतल्या तांदळासारखी राहिली. बिचारीच्या अंगाला नवं कोरं लुगडं भेटायचं तीसाठी सामाशी, पण केव्हाही पहा ती हसतमुख दिसायची. तिच्या तृप्त मनाचं कोडं मला कधीच उलगडलं नाही. पण एखादी वेळी वाटे, या बाईचं मन देवानं मला का दिलं नाही. पैशामुळं पाप पचतात पण मन कुजतात. तुझ्या हाती मध्याचा प्याला देताना माझा हात गळून कसा पडला नाही. तुझ्या अतिरेकी स्वभावाची मला पूर्ण कल्पना होती. 5व्या वर्षी तुला पोहायला शिकवलं. लगेच तू मोठेवरनं विहिरीत उड्या टाकू लागलास. नाठाळ घोडं तुला अधिक आवडायचं. तू त्याच्यावर मान टोकून बसलास म्हणजे माझ्या मनातली काही मीठ मोहऱ्याने तुझी दृष्ट काढी. आणि दुसरी आई तुला कुठं अपघात होणार नाही ना या शंकेने व्याकुळ होई. पण त्या दोन्ही आया त्या अमंगळ दिवशी मेल्या होत्या. उरली होती ती एक हडळ. तू जहागिरीचा वारस होतास. हा म्हणता चंगीभंगी दोस्त तुझ्या बोटी गोळा झाले. कुठल्याही गोष्टीत शेवटचं टोक गाठायचं हा तुझा स्वभाव. अवघ्या 5-6 वर्षात तू पूर्णपणे माझ्या हाताबाहेर गेलास. तुझ्या काळजीनं माझं काळी तिळतिळ तुटू लागलं. पण तुला उपदेशाचे 2 शब्द सांगायला मला तोंड कुठं होतं. पुढं बापूंच्या मोहनची आणि तुझी ओळख झाली. माझा जीव भांड्यात पडला. मोहनच्या नादानं तू चांगली पुस्तके वाचू लागलास. तो सतार सुरेख वाजवायचा. तू सतार शिकू लागलास. तुला संगीताची गोडी लागली. त्या साऱ्या चांगल्या छंदात तुझं दारूचं व्यसन हळूहळू सुटेल असे मी मनात मांडी खात होते. पण दैवाने मला दगा दिला. तुला वाचविताना मोहन मोटारीखाली सापडला. तो गेल्यावर तुझ्या वर्तनाला कुठलाच ताळतंत्र राहिला नाही. माझ्या राजा, मी तुझी फार फार अपराधी आहे. पती या नात्यानं तुझ्या वडिलांचं माझ्याविषयी काही कर्तव्य होतं ते त्यांनी पार पाडलं नाही, म्हणून मी त्यांच्यावर उलटले. सूड घ्यायला गेले, पण तो सूड उलटला माझ्यावर. तुझ्या बेबंद मनाच्या आणि उद्ध्वस्त संसाराच्या रूपानं तुझ्या वडिलांकडून मी कर्तव्याची अपेक्षा करीत होते. पण तुझ्याविषयी आई या नात्यानं माझंही काही कर्तव्य आहे हे मात्र मी सोयीस्करपणे विसरले होते. वासना आंधळी असते, तिला कर्तव्य दिसत नाही हेच खरं. हे शेवटचं पत्र आहे माझं तुला, म्हणून इतकी लांबण लावली रे. हे सार वाचून या अभागी आईसाठी तुझ्या डोळ्यातून 4-2 दयेचे थेंब या पत्रावर पडले तर तिच्या काळजात पेटलेली आग थोडी तरी शांत होईल. आई म्हणून नव्हे तर आयुष्यातले एक सारे कडू अनुभव घेतलेली एक बाई म्हणून मी तुझ्याकडे एक मागणं मागते. मागच्या साऱ्या काळ्याकोट गोष्टी मनाच्या पाठीवरून पुसून टाक. शिकार करताना जे धैर्य तू नेहमी दाखवीत आलास त्याचा प्रत्येक मोहाच्या क्षणी तुझ्या अंगी संचार हो दे. वसू वेडी आहे, तिला तुझं मन कळलं नाही, तुला सांभाळता आलं नाही, पण तुझं तिच्याविषयी काही कर्तव्य आहे. तिच्याकडे लक्ष दे. निदान मधुरेसाठी तरी माझ्या, तुझ्या आणि वसूच्या अपराधाबद्दल त्या अस्राब पोरानं काय म्हणून प्रायश्चित भोगावं. अंगात ताप असेपर्यंत मनुष्य बडबडत राहतो. ताप उतरला की त्याला थकवा येतो, स्वस्थ पडून राहावंसं वाटतं. माझी स्थिती आता तशीच झाली आहे. मागच्या आठवड्यात तुझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. वेड्यांच्या इस्पितळात पहाटे गंगास्नानाला जाऊन काळजातला डोंब कायमचा विझवायला मोकळी झाली आहे मी आता. एकच शंका सारखी मनाला टोचते, या पापिनीला गंगामाई तरी मायेनं पोटात घेईल का? खरंच मेल्यावर नरकात तरी मला जागा मिळेल का? तिथं पिचत पडलेले पापी प्राणी माझी चाहून लागतात सारी दारं बंद करून घेणार नाहीत ना? माझ्या राजा, तुला आई होती ही विसरून जा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात फुलायचं असतं, जळायचं असतं, माझ्यासारखं कुजायचं नसतं. तुझी दुर्दैवी आई. नंदाचे शरीर प्रवासाने शिनले होते. वसूची अवस्था पाहून तिच्या मनाला धक्का बसला होता. अशा स्थितीत हे पत्र तिच्या हातात पडले. ते वाचून ती अगदी सुन्न होऊन गेली. रणांगणावर छिन्न भिन्न प्रेतांच्या रक्तामासाचा सडा पडावा तसा जीवनात सर्वत्र नागड्या उघड्या वासनांचा काला पसरला आहे. या विचाराने तिचे मन मस्तक बधीर झाले. हा ओंघळवाला काला
तुडवीत प्रत्येकाला आयुष्याचा प्रवास करावा लागतो या जाणीवीने तिचे सारे अंग शहारत राहिले. जेवायला उठावेसे वाटत नव्हते तिला, पण मधुरेसाठी ती पानावर बसली. कसेबसे 4 घास तिने पोटात ढकलले. थोडी विश्रांती मिळाल्यापासून देवदत्ताशी बोलण्याचे त्राण आपल्या अंगी येणार नाही हे तिच्या लक्षात आले. मधुरेला जवळ घेऊन ती लवंडली. तिच्याशी गुलुगुलू गोष्टी करीत मधुरा पर्यांच्या राज्यात खेळायला गेली. पण नंदांच्या पापण्या काही केल्या मिटणार. देवदत्ताच्या आईचे ते पत्र, जितकी अभद्र तितकीच काळीकुट्ट कहाणी. हे सारे खरे असेल का? पण हे सारे खोटे तरी कसे असेल? स्वतःची वकिली कशी करावी ही ज्याला त्याला उपजत समजते तेव्हा या पत्रात आत्मसमर्पणार्थनाचाच भाग असेल. नाही, असे नाही. तो सोडून दिला. देवदत्ताच्या वडिलांची काही बाजू असेल हे मान्य केले, तरी या पत्रातून प्रकट होणारे जीवनाचे स्वरूप किती बिभत्स, किती भीषण आहे. मनुष्य एकदा माणुसकीपासून ढळला की तो नुसता पशु होत नाही, तो राक्षस बनत जातो. कुशीत झोपलेल्या मधुरेकडे डोळे भरून पाहता पाहता तिच्या मनात आले, एकेकाळी देवदत्ताची आई ही या पोरी इतकीच निष्पाप होती. पण माणसाला सदैव लहान राहता येत नाही. वयाबरोबर त्याच्या शरीराच्या आणि मनाच्या भुका वाढत जातात. त्या तृप्त करण्यासाठी कुठल्या तरी वाटेने त्याला पुढे जावेच लागते. या वाटचालीत वळणाला नाना प्रकारचे मोह धबा धरून बसलेले असतात. ते सारे टाकून पुढे जाणे हे सामान्य माणसाच्या दृष्टीने काही सोपे काम नाही. तिचे विचारचक्र गरकन फिरले. देवदत्ताच्या आईविषयी मनात निर्माण झालेल्या गृहिणीला करुणेचा एक प्रवाह येऊन मिळाला. तिचे मन म्हणू लागले, आपल्या आयुष्याची मनासारखी घडण करायला या जगात माणूस मोकळा आहे कुठे? तो कधी दैवाचे तर कधी समाजाचे खेळणे होतो, कधी स्वतःच्या तर कधी इतरांच्या मनोविकाराच्या भक्ष्यस्थानी पडतो. त्याला कधी पूर्वजांच्या तर कधी स्वतःच्या पापाचे प्रायश्चित भोगावे लागते. बिचारा जन्माला येतो तोच मुळी वासनांच्या चक्रव्यूहात सापडून. विचारचक्र आता उलट दिशेने फिरू लागले. या चक्रव्यूहाचा भेद करण्याची शक्ती परमेश्वराने पशुपक्ष्यांना दिलेली नाही. ते नैसर्गिक वासनांचे गुलाम असतात. पण मनुष्य हा मोठा भाग्यवान प्राणी आहे. त्याची बुद्धी चांगली काय आणि वाईट काय हे पारखू शकते. वासनेच्या झंझावातापरानेही त्याच्या अंतःकरणातील भावनेचा नंदादीप विजत नाही. नैसर्गिक वासनाप्रमाणे संस्कृतीच्या प्रेरणांचा वारसाही त्याला मिळालेला असतो. देवदत्ताच्या आईची कहाणी वाचून तिची कितीही कीव आली तरी जे घडले त्याला इतरांपेक्षा तीच अधिक जबाबदार आहे. शरीराच्या भुका तिला चटकन जाणवल्या, पण आत्म्याच्या हाका मात्र तिला कधीच ऐकू आल्या नाहीत. देवदयेने सोन्यासारखा मुलगा लाभला होता तिला. ही कल्पवृक्षाची कडी फुलविण्यासाठी तिने रक्ताचे पाणी केले असते तर ते रक्त असे बेफाम होऊन व्यभिचाराच्या खातेऱ्यात रमतगमत राहिले नसते. एका पापाच्या पोटी 1000 पापे जन्माला येतात हेच खरे. आपल्या मनाची कदर न करणाऱ्या पतीपासून दूर होण्याचा धीर देवदत्ताच्या आईला झाला नाही. सुखविलासाकडे पाठ फिरवायची तिला तयारी नव्हती. वसूने पुन्हा तीच चूक केली. देवदत्तावर प्रेम न करता त्याच्या प्रेमाची ती अपेक्षा करीत राहिली. मधात पडलेल्या माशीसारखी सुरक्षित जीवनाला चिपकून बसली. छे, या जगात मनुष्य परतंत्र आहे हे पूर्ण सत्य नाही, ते अर्धसत्य आहे. तो मनानं दुबळा आहे, फार फार दुबळा आहे. हा त्या सत्याचा दुसरा भाग आहे. मावशी, झोपेतच मधुरा ओसंडली. तिला घट्ट पोटाशी धरून हळूच तिचा पापा घेत नंदा पुटपुटली, नाही, तुला मी अशी दुबळी होऊ देणार नाही. तिसऱ्या प्रहरी मधुरेचे बोट धरून नंदा देवदत्ताच्या बंगल्याकडे जायला निघाली. ती कुठे जात आहे याची कल्पना येताच मधुरा एकदम थांबली. नंदाकडे भयभीत दृष्टीने पाहत ती उद्गारली, इथं राक्षस राहतो मावशी, इकडे जायचं नाही म्हणून सांगितलं आईनं. वेडी कुठली? अगं राक्षस डोंगरा एवढा मोठा असतो, त्याचं डोकं आभाळाला लागतं. आपल्या छोट्या बंगल्यात त्याला शिरता तरी येईल का? या बंगल्यात आहेत तुझे बाबा, एवढी मोठी वाघीण मारली त्यांनी परवा, ती खूप खूप खेळणी आणून देणार आहेत तुला. मधुरा नंदाबरोबर चालू लागली. चालता चालता मध्येच नंदाकडे एखादा कटाक्ष टाकी, त्यात भीतीची छटा न कळत उमटून जाई. देवदत्ताच्या दिवाणखान्यात नंदाने प्रवेश केला तेव्हा तो तिथे नव्हता. नोकर वर्दी द्यायला गेला. दिवाणखान्यात मध्यभागी येऊन नंदाने चोहीकडे पाहिले. सारे जिथल्या तिथे होते. बुद्धाचा पुतळा सुद्धा. क्षणभर तिला वाटले आपण या दिवाणखान्यातच चहा प्यायला आलो होतो. त्या क्षणापाशीच काळ पुरुष थांबला आहे. छे, तो थांबला नव्हता. 2 कोपऱ्यात असलेली हेमिंग्वे आणि विवेकानंद यांची भव्य चित्रे आज मध्येच अगदी जवळजवळ ठेवलेली दिसत होती. जणू जीवनाच्या 2 भिन्न मार्गाने गेलेले भाऊच होते ते. त्या चित्रांच्या पुढ्यात बंदूक आणि सत्तार एकमेकीला बिलगून पडल्या होत्या.
माहेरपणाला आलेल्या आणि बोलत बोलत झोपी गेलेल्या बहिणीसारख्या देवदत्त दिवाणखान्यात आला. त्याच्या डोक्याची जखम अजून बांधलेली दिसत होती. तो पुढे येऊ लागताच मधुरीने त्याच्याकडे भीत भीत पाहिले. लगेच ती नंदाला बिलगली, खाली पाहू लागली. ये बेटा, ये ये असे म्हणत देवदत्ताने आपले भाऊ पसरले. मधुरीचा हात धरून नंदा पुढे आली. त्याच्या हातात तो हात तिने दिला. मधुरीला उचलून घेऊन देवदत्त कोचावर बसला. त्या दोघांकडे कौतुकाने पाहत नंदा समोरच्या कोचावर बसली. देवदत्ताच्या डोक्याला बांधलेल्या बँडेजकडे पाहत मधुरीने विचारले, फार लागले तुम्हाला भाईसाहेब? देवदत्त हसत उतरला, छे, थोडं खर्चटलंय. टाळ्या पेटीत मधुरा ओरडली, खोटं खोटं, तुम्हाला किती लागले ते ठाऊक आहे आम्हाला. मग आपले डोळे मोठे अधिकच मोठे करीत तिने प्रश्न केला, तुमच्या अंगावर वाघीण आली? हो. भय वाटलं नाही तुम्हाला? वाटलं की. मग काय केलं तुम्ही? गुड मॉर्निंग मिसेस टायगर असं म्हणून उचल्याचे नाटक करीत मधुरा मध्येच म्हणाली, आम्ही नाही, जा. आम्ही काय आता लहान नाही. सारं खरं खरंच सांगा आम्हाला. बरं बुवा, खरं सांगतो. बंदूक उचलली. मला भय वाटतं बंदुकीचं भाईसाहेब. भित्री कुठली? असे म्हणत देवदत्ताने तिचे तोंड कुरवाळले, पाठ थोपटली. मग तिचे बोट धरून त्या 2 चित्रांपाशी तो गेला. ऊन ऊन मधुरेचा हात बंदुकीवरून त्याने पुन्हा पुन्हा फिरविला. मधुरा हसली. निर्भय नजरेने देवदत्ताकडे पाहत तिने विचारले, मला बंदूक उडवायला शिकवाल? तिचे मस्तक थोपटीत देवदत्त उद्गारला, जरूर जरूर. मधुरा खुशीत आली. बंदुकीजवळ पडलेल्या सतारीच्या तारावरून तिने आपली नाजूक बोटे फिरवली. चिमण्या पाखरांनी क्षणभर किलबिल करावी तसा मधुर झंकार झाला. मधुरेने मान वळवून प्रश्न केला, सतार वाजवायला शिकवाल मला भाईसाहेब? मला कुठं चांगली वाजवायला येते ती? हे काय हो भाईसाहेब, तुम्ही मला सतार शिकविली नाही तर मी तुमच्याशी तुट्टी करीन. नंदाकडे पाहून देवदत्त म्हणाला, तुट्टीच्या धमकीपुढं परमेश्वराला सुद्धा चरणचिठ्ठी द्यावी लागते. मधुरेला जवळ ओढीत गंभीरपणे तो म्हणाला, सतार शिकवीन मी तुला, पण माझी फी आधी द्यायला हवी. फी? हो, ती आहे 2 पापे, एक या गालाचा आणि एक त्या गालाचा. मधुरा लाजली. मग देवदत्त केव्हाच ओनवा झाला होता. त्याने पटापट तिचे 2 मुक्के घेतले. दोघांच्याही दृष्टीला दृष्टी न देता मधुरा सश्याच्या पिल्लासारखी दिवाणखान्यातून पळून गेली. मधुरेने निर्माण केलेले खेळकर वातावरण तिच्या पाठोपाठ दिवाणखान्यातून निघून गेले. दोघेही अवघडलेल्या मनाने समोरासमोर बसून राहिली. देवालयाच्या आवारातल्या भग्नमूर्तीसारखी. बोलायचे तर खूप होते. डोंगर ओलांडायचा होता, पण पायवाट कुठेही दिसत नव्हती. ही विचित्र शांतता दोघांनाही असह्य झाली. शेवटी हसण्याचा निष्फळ प्रयत्न करीत देवदत्ताने विचारले, माझ्यासाठी परत आलीस तू? नंदाने नकारात ती मान हलविली. मग मधूसाठी? वसूसाठी? बापूंच्या शब्दासाठी? स्वतःसाठी. अगदी अनपेक्षित होते ते उत्तर. निरभ्र आकाशात वीज चमकावीत असे. पाताळातून येणाऱ्या प्रतिध्वनीसारखा देवदत्ताच्या तोंडून अस्पष्ट उद्गार निघाला, स्वतःसाठी? हो, माझं मन इथं गुंतलंय म्हणून. वेळी कुठली आलीस तशी परत जा. नंदा गुंतलेलं मन सोडवून घेऊन. गुंतलेलं मन म्हणजे काटेरी तारेत अडकलेला पदर नव्हे. देवदत्त, माणसाचं मन त्याला न विचारता कुठंतरी गुंतून पडतं. तिथनं सुखासुखी सुटत नाही. ते सोडवून घेणं सोपं असतं. तर एव्हाना तुम्ही नंदाला विसरून गेला असता. खरं सांगा, अगदी ईश्वर साक्ष, या महिनाभरात किती वेळा माझी आठवण केली तुम्ही? ती का? मुक्त हास्य करीत देवदत्त उद्गारला, फुकट MA झालीस, LLB झाली असतीस तर वकिली चांगली चालली असती तुझी. मात्र त्याचे ते हास्य लगेच लोप पावले. गंभीर स्वराने तो म्हणाला, मी तुला जायला सांगितलं ते तुझ्या हितासाठी. माणसानं आपलं मन कुठेही गुंतू देऊ नये, हे चालू जगाचं तत्त्वज्ञान आहे. अलिप्तपणा हा सुखाचा राजमार्ग आहे असं आजकालचे ऋषीमुनी सांगतात. हा राजरस्ता शेवटी कुठं जातो ठाऊक आहे? भावनाच्या स्मशानात, जिथं एकही फुल फुलत नाही अशा वैरान वाळवंटात. या अलिप्तपणामुळंच मोहन गेला. तेव्हा बापूंच्या घरी साध्या समाचाराला सुद्धा गेला नाही तुम्ही. हो ना? गेला असता तर कदाचित तुमचं आयुष्य पार बदलून गेलं असतं. माझं आयुष्य बदलून गेलं असतं? देवदत्ताने चकित होऊन प्रश्न केला. हो, मोहनच्या आईच्या समाचाराला तुम्ही गेला असता तर त्याचे उणीव भरून काढण्याचं हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव तुम्हाला झाली असती. गेला तो देवदत्त, राहिला तो मोहन असं मानून बापूंच्या बायको या धक्क्यातून सावरली असती.
त्या देवमाणसाच्या सहवासात तुमच्यातला राक्षसाला आपलं चंबू गबाळ गुंडाळावं लागलं असतं. तुम्हाला न लाभलेली आई बापांची माया बापूंच्या घरी मिळाली असती. तुमच्यात जे जे चांगलं आहे ते त्या मायेच्या ओलाव्यानं फुलून गेलं असतं, बहरून आलं असतं. वळवाच्या सरीसारखे देवदत्ताला नंदाचे बोलणे वाटले. आपल्या मनातल्या मातीच्या वासाने धुंद होऊन तो काही क्षण स्तब्ध राहिला. मग स्वतःशीच पुटपुटला, असतं आणि आहे केवढा फरक, स्वर्ग आणि नरक. लगेच नंदाकडे पाहत त्याने प्रश्न केला, त्या दोघांच्या दुःखात भागीदार होऊन मी सुखी झालो असतो. दुसऱ्याचं दुःख वाटून घेण्यात केवढा आनंद भरला असता. ही पोपटपंची पुष्कळ वेळा ऐकले मी. पिंजऱ्यातल्या पोपटाचे बोल नाही ते देवदत्त. घायाळ झालेल्या पाखराच्या वेदनेचं गीत आहे हे. कातर स्वराने देवदत्त म्हणाला, क्षमा कर मला, मी असं बोलायला नको होतं. स्निग्ध दृष्टीने तिचे सांत्वन करीत त्याने मृदू स्वरात विचारले, तू सुद्धा माझ्यासारखी दुःखी आहेस? आता नाही, इथं येण्यापूर्वी होते. मृत्यूनं माझ्या सुंदर स्वप्नांचा चक्काचूर केला म्हणून. पण इथे आल्यावर मी माझं दुःख विसरले. तुमचं दुःख पाहून इथे येईपर्यंत मी माझ्यातच गुरफटून गेले होते. देवदत्त, माणसाचं पहिलं प्रेम स्वतःवर असतं. त्यात अस्वाभाविक असं काही नाही. पण हे प्रेम आंधळं असतं, अहंकारी असतं. त्याष्टोप्रहर आत्मपूजेत दंग होऊन बसतं. त्यामुळे स्वतःवर प्रेम करता करता माणूस स्वतःच्या क्षुद्र सुखदुःखांचा कायमचा कैदी होऊन जातो. तुमच्यामुळे या जन्मपेठेतून सुटका झाली माझी. स्वतःवर प्रेम करता करता माणूस शेवटी स्वतःच्या क्षुद्र सुखदुःखाचा कायमचा कैदी होऊन जातो. नंदाचे शब्द देवदत्ताच्या मनात निनादत राहिले. गोलगुमटात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होणाऱ्या आवाजासारखे सारा धीर एकवटून नंदा म्हणाली, थोडं स्पष्ट बोलते. देवदत्त, रागावू नका. तुम्ही आणि वसू असेच स्वतःचे कैदी होऊन बसला आहात. स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करण्याचा आनंद तुम्ही कधीच चाखला नाही. वसूनं प्रेम केलं तुमच्या पैशावर, प्रतिष्ठेवर. तुम्ही प्रेम केलं तिच्या रूपावर, गळ्यावर. इतक्या वर्षात वसूला खऱ्या देवदत्ताचं दर्शन झालं नाही. देवदत्तानी खरी वसू डोळे भरून पाहिली नाही. तिला भेटले ते व्यसनाच्या आहारी गेलेले बेछूट देवदत्त. त्यांना भेटली ती एक सुंदर यांत्रिक बाहुली. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ही दोन हृदये जोडणारी सर्वात जवळची वाट आहे हे तुम्हा दोघांना आपण फार का बोललो असे वाटून ती एकदम बोलायची थांबली. देवदत्त काही वेळ चिंतनमग्न झाला. मग समोरच्या विवेकानंदाच्या चित्राकडे पाहत तो म्हणाला, वसूचं दुःख मी जाणून घ्यायला हवं होतं. ते जाणून घेऊन हलकं करायला हवं होतं तुम्ही. माझ्या दुःखाची तिला काडी इतकीची कदर नसताना. प्रेम हा सौदा नाही देवदत्त, ते ईश्वरी वरदान आहे. प्रकाशासारखं, पावसासारखं, तुझ्यासारखं. प्रसन्नपणे हसत देवदत्त उद्गारला. नंदामध्ये संचारलेली पंडिता क्षणार्धात अदृश्य झाली. देवदत्तांच्या या उद्गाराने तिच्या मनावरून मोरपिशे फिरविले. मात्र त्याचवेळी संकोचन ती कोच्याच्या दुसऱ्या बाजूला सरकली. नकळत तिची नजर खाली वळली. देवदत्त हसत म्हणाला, लाजाळूच्या झाडाला एक प्रश्न विचारू का? त्याच्या दृष्टीला दृष्टी भिडवीत नंदाने नकारात ती मान हलविली. तुझं माझ्यावर प्रेम आहे? आहे. तिच्या स्वरात कंप नव्हता, मुद्रेवर संकोच नव्हता. तिच्या या दिलखुलास उताराने पुढे काय बोलावे हे देवदत्तांना सुचेना. स्मित करीत नंदा म्हणाली, नंदाचं तुमच्यावर प्रेम आहे, पण ती तुमच्या प्रेमात पडलेली नाही. प्रेमात पडणारा वासनेच्या भोवऱ्यात वापरतो, नाहीतर भावनेच्या पुरात वाहत जातो. नुसतं प्रेम करणारा काठावर सुरक्षित राहू शकतो. मी तुमच्या प्रेमात पडले असते तर आपल्या वाटेतला वसूचा काटा कसा काढावा याची विमर्शना करीत मुंबईत बसले असते. वसू फार आजारी आहे हे कळताच इथं धावत आले नसते. माझ्यासारख्या व्यसनी मनुष्यावर प्रेम करताना तुला भीती वाटली नाही. तुमची व्यसनं तुमच्या स्वभावाच्या उत्कटतेतून निर्माण झाली आहेत. म्हणूनच हात जोडून एक मागणं मागते मी तुमच्याकडे. या उत्कटतेला उदात्ततेची जोड द्या. ते अशक्य आहे. इतकी वर्ष मी वाहत गेलो. आता छे, बंदुकीतून सुटलेल्या गोळीला आपला नेम बदलता येणार नाही. व्यसनी मनुष्य शरीराचा गुलाम होऊन बसतो. नंदा, माझ्या या गुलामगिरीचं प्रदर्शन त्या दिवशी चंदनगडावर तू पाहिलं आहेस ना? जसं ते पाहिलंय तसंच तुमच्या निग्रही आत्म्याचं दर्शनही घेतलंय. मध्ये अनेक महिने तुम्ही मध्याला स्पर्श केला नव्हता. व्यसनाच्या गुलामगिरीतून सुटण्याची धडपड तुम्ही एकटे करीत होता. आता तुमचा एक हात बापूंच्या हातात आहे, दुसरा माझ्या हातात आहे. वसू चांगली बरी होईपर्यंत राहणार आहे मी इथं. माझा एक नंदा, या अभाग्यासाठी हे साहस करू नकोस. लोकगंगेची तुला कल्पना नाही.
तिच्यात चिखल फार, पाणी थोडं. तू इथं राहिलीस तर निष्कारण बदनाम होशील. नंदा उसळून म्हणाली. स्त्री पुरुषांच्या शुद्ध मैत्रीची कल्पना ज्याला करता येत नाही, अशा समाजाच्या समाधानासाठी मी तुम्हाला वाऱ्यावर सोडून जाऊ? ते शक्य नाही. देवदत्त या समाजात प्रतिष्ठित म्हणून आजकाल कोण मिरवत आहेत? गडावर भेटलेल्या तुमच्या दोस्तांसारखी मंडळी. या समाजाला खऱ्या नीतीची चाड असती तर त्यानं तुमच्या आईला वेळीच चळो की पळो करून सोडलं असतं. या समाजाला माणुसकीचं मोल कळलं असतं तर बापूसारख्या माणसाला त्यानं देव्हाऱ्यात बसवलं असतं. हा समाज रात्रंदिवस कशाची पूजा करीत आहे हे तुम्ही पाहत आहात ना. पापाच्या पैशानं गबर झालेल्यांची पायधूळ अंगारा म्हणून तो कपाळाला लावित आहे. चारित्र्याशी ज्यांचा उभा दावा आहे असे 2 पायाचे शत्रू सत्ताधारी होताच त्यांचे पाय चाटायला तो धावत आहे. या समाजाला भ्यायचं ते कशासाठी? ते काही नाही. वसू बरी होईपर्यंत मी इथं राहणार. त्याच्यासाठी जे जे भोगावं लागेल ते मी आनंदानं सोशीन. आणि वसू बरी झाल्यावर तू काय करणार? मी माझ्या वाटेनं पुढं जाईन. त्या वाटेवर जे भेटतील त्यांची आसवं पुसता आली तर माझ्या पदरानं पुशीन. कुणाच्या प्रेमात पडले तर त्याच्याशी लग्न करीन. उन्हा पावसात वादळ वाऱ्यात त्याला साथ देईन. मला मुलगी झाली तर? ती क्षणभर थांबली, मग हसत म्हणाली. तर तिचं नाव मधुरा ठेवीन. एखाद्या भाऊबीजेला तुम्हाला आग्रहानं बोलवीन आणि तुमच्यापाशी अशा ओवाळणीचा हट्ट धरीन. सुखद झुळकेप्रमाणे वाटणाऱ्या या स्वप्नलहरीने सुखावलेल्या देवदत्ताने विचारले. काय मागशील तू माझ्यापाशी? माझ्या ओवाळणीच्या तबकात तुमची आसवं पडावीत. दुःखी कष्टी लोकांच्या गणवेनं ओघळलेली आसवं मनस्वी माणसांच्या अश्रूत जग बदलून टाकण्याचं सामर्थ्य असतं देवदत्त. हे सारं स्वप्नरंजन झालं. नंदा, दुर्दैवाने वसू बरी झाली नाही. देवदत्ताचा आयुष्क्रम बदलला नाही. तर समोरच्या विवेकानंदाच्या चित्राकडे पाहत तिने उत्तर दिले. उराशी बाळगलेल्या त्या स्वप्नांचे सारे तुकडे मी गोळा करीन. मनाच्या एका कप्प्यात ती जपून ठेवीन आणि पुढलं स्वप्न पाहण्यासाठी पुन्हा जीवनाच्या कुशीत शिरेन. भरताची गोष्ट संपली. पेंगुळलेली मधुरा झोपी गेली. मात्र गोष्ट ऐकताना त्या चिमुरडीने सहज विचारलेले प्रश्न नंदाच्या मनात पिंगा घालीत राहिले. 14 वर्ष पादुकांची पूजा करताना भरताला कंटाळा कसा आला नाही? तो राजा झाला नाही हे त्याच्या बायकोला कसं आवडलं? परत आल्यावर रामानं भरताला काय दिलं? 14 वर्षांनी मी केवढी होईल मावशी? तू केवढी होशील? 1 ना 2, अनेक स्वैर प्रश्न. मधुरेची किलबिल बंद होताच नंदाला मोकळे मोकळे वाटले. सकाळपासून निवांतपणे विचार करायला तिला वेळच मिळाला नव्हता. आता तिला पहिल्यांदा आठवला तो संध्याकाळचा प्रसंग. मधुरेला घेऊन बापूंच्या घरी गेली होती ती. दोघीही सावित्रीबाईंच्या खाटेवर बसल्या. त्यांच्या पायावरून हात फिरवीत नंदाने विचारले, कशी आहे तब्येत? मंद स्मित करीत सावित्रीबाई उतरल्या, छान. लगेच मधुरेने नंदाला प्रश्न केला, या तुझ्या आई? नंदाने होकारात ती मान हलविली. सावित्रीबाईंचे पूर्ण लक्ष मधुरेवर खिळून राहिलेले पाहून नंदा तिला म्हणाली, आजीना नमस्कार कर बाळा. मधुरा उठली. तिने वाकून नमस्कार केला. सावित्रीबाईंच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नंदाने विचारले, आई कशी आहे नात? मंद स्मित करीत सावित्रीबाई उद्गारल्या, छान. मात्र आता त्यांची नजर नंदाच्या गळ्याकडे लागली होती. मधुरा ही तिची मुलगी आहे असा त्यांचा समज झाला असावा. मुलगी तर समोर दिसते पण गळ्यात मंगळसूत्र नाही. या गोष्टींचा मेळ त्यांच्या मनाला घालता येत नव्हता. त्या नुसत्या तिच्या ओक्या गळ्याकडे पाहत राहिल्या. या आठवणीने नंदाला क्षणभर गुदगुल्या झाल्या. पण लगेच तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले. देवदत्ताशी युक्तिवाद करणारी संध्याकाळची पंडिता जणू पडद्याआड गेली. तिची जागा बाहुली कुशीत घेऊन झोपणाऱ्या लहानग्या नंदाने घेतली. हा म्हणता बाहुलीची मधुरा झाली. छोट्या नंदाची मोठी नंदा झाली. आपल्या जीवनाविषयी ती विचार करू लागली. अनामिक हुरहुरीने तिचे मन भरून गेले. ती उठली. बाहेर बागेत आली. बाहेरच्या गार वाऱ्याने तिला फार बरे वाटले. तिने वर पाहिले. आकाशात नक्षत्राची मोते सर्वत्र विखुरलेली होती. पश्चिमेकडे शुक्र लकलकत होता. मोत्यांच्या तबकात मध्येच उठून दिसणाऱ्या हिऱ्यासारखा. वायू लहरीवरून गोड सूर रुंझुनत येऊ लागले. देवदत्ताच्या बंगल्याकडून ते येत होते. ती थोडी पुढे गेली. सतारीचे बोल होते ते. नंदा आनंदली. देवदत्ताचे मन उल्लसित झाल्याचे लक्षण होते ते. ती एकाग्र चित्ताने ऐकू लागली. त्या मधुर जाळीदार सुरांच्या बुरख्याआड
लपलेले शब्दसुद्धा सुंदर असावेत. हळूहळू फलकावर चित्राकृती निर्माण व्हावी तशी त्या सुरांनी तिच्या मनात शब्दरूप धारण केले. मोगरा फुलला, मोगरा फुलला. ताईसाहेब, ताईसाहेब या हाकाने ती जागी झाली. मनगटावरल्या घड्याळाकडे तिने पाहिले. 4:15 वाजले होते. पुन्हा बाहेरून हाका ऐकू आल्या, ताईसाहेब, ताईसाहेब. ती लगबगीने उठली, दार उघडून बाहेर आली. देवदत्ताचा नोकर दारात उभा होता. काय रे, तिने साशंक स्वराने विचारले. सरकार स्वारीचा कुठं पत्ता नाही ताईसाहेब. म्हणजे? अशा भीतियुक्त उद्गार काढून नंदा देवदत्ताच्या बंगल्याकडे चालू लागली. चालता चालता नोकर सांगू लागला, रात्री 11पर्यंत सरकार जागे होते. ते लायब्ररीत गेले, मग 70 वाजवीत बसले. 11च्या सुमाराला आपण झोपी गेलो. जाग आल्यावर पाहिलं तर दिवाणखान्यात दिवे जळत आहेत. दार सताड उघडा आहे. आत जाऊन पाहिलं पण तिथं सरकार नव्हते. लायब्ररीत गेलो तिथेही ते नव्हते. सगळीकडे शोधलं पण कोणालाच काही ठाऊक नाही. म्हणून आपल्याकडे धावत आलो. धडधडणाऱ्या काळजाने नंदा त्याचे बोलणे ऐकल्यासारखे करीत होती. पण पाऊल दिवाणखान्याच्या पायरीवर पडण्याच्या आधीच तिचे मन आत जाऊन पोहोचले होते. नाना प्रकारच्या कुशंकाने ते काजळून गेले होते. दिवाणखान्याच्या मध्यभागी मोठा दिवा जळत होता. त्या स्वच्छ प्रकाशात तिने चहूकडे पाहिले. काहीतरी बदल झाला आहे असा तिला भास झाला. लगेच तिच्या लक्षात आले, समोर विवेकानंदाचे एकच चित्र दिसत आहे. ती पुढे झाली. त्या चित्रासमोर सत्तार ठेवली होती. मात्र हेमिंग्वेची चित्र आणि त्याच्या पुढ्यातली बंदूक या दोन्ही गोष्टी तिथे नव्हत्या. ती अगदी जवळून गेली. सतारीच्या तारात गुंतवून ठेवलेले एक पत्र तिला दिसले. तिने ते चटकन काढून घेतले. वर कुणाचेच नाव नव्हते. ती अधीरतेने वाचू लागली. प्रिय नंदाताई, हे पत्र पाहून तू रागावशील. तुझा निरोप न घेता मी जात आहे. क्षमा कर मला. खरं सांगू, माझा निश्चय तुझ्या डोळ्यातल्या एका थेंबात विरघळून जाईल अशी भीती वाटली मला. देवालयाच्या गाभाऱ्यातल्या घंटानादाप्रमाणे संध्याकाळचं तुझं बोलणं माझ्या अंतर्मनात घुमत राहिलं आहे. पुन्हा पुन्हा कोणीतरी मला सांगत आहे, देवदत्ता उठ, पिंजऱ्याचं दार अर्धवट उघडलेलं आहे. चल, विलंब लावू नकोस. बाहेर भरारी मार. निळं मोकळं आकाश तुला बोलावित आहे. तुझ्या मुक्तीचा हा मंगल क्षण आहे. दुःख ही 2 हृदयांना जोडणारी सर्वात जवळची वाट आहे. हे तुझे शब्द माझ्या मनाची 20 वर्षांची काजळी झाडून टाकीत आहेत. तुझ्या शब्दांची कळी माझ्या मनात फुलत आहे. त्या सुगंधानं मन अधिक धुंद होत आहे. या धुंदीत एक विलक्षण भास होतोय मला. एका भव्य देवालयात मी एकटाच फिरत आहे. भिंतीवरल्या नद्या निर्झरांसोबत गाणी गात, फळाफुलांच्या रंगाने रंगून जात, छतांच्या नक्षीकामात नक्षत्रांनी नटलेलं आकाश पाहता पाहता एक गोष्ट मात्र मध्येच मनाला खटकते. भुताटकीनं झपाटलेल्या वाड्यासारखं हे देवालय ओक का भासतंय? इथं भक्तांची ये जा का दिसत नाही? देवालयाचं सौंदर्य पाहून डोळे शिनले. फिरून फिरून पाय थकले. विसाव्यासाठी मी एका पायरीवर बसतो तोच आतळं पिळवटून टाकणारा एक हुंदका माझ्या कानी पडतो. मला राहावत नाही. त्या दुःखाच्या दिशेने मी पुढे जातो. एका अंधाऱ्या कोपऱ्यात निर्मल्याच्या भल्या मोठ्या ढिगा आड एक वृद्ध गुडघ्यात मान घालून स्पंदत असलेला दिसतो. त्याची मला दया येते. मी त्याच्याजवळ जाऊन बसतो. पाठीवरून हात फिरवीत मी त्याला विचारतो, आजोबा, तुमचं नाव काय? मान वर करता कापऱ्या स्वरानं तो उतरतो, परमेश्वर. मी मनात उच्चरकतो. वाटतं हा वृद्ध बहुधा वेडा असावा. मी भीत विचारतो, इतकं कसलं दुःख झालंय तुम्हाला? मान वर करून अश्रुपुशीत वृद्ध उद्गारतो, माझ्या एकुलत्या एका मुलानं मला फसविलं. माझा गळा कापला. किती उमेदीनं, किती आशेनं मी त्याला लहानाचा मोठा केला. पण मी उत्सुकतेनं प्रश्न करतो, तुमच्या मुलाचं नाव काय? दीर्घ सुस्कारा सोडीत वृद्ध उद्गारतो, मनुष्य. वसूचे डॉक्टर मला भेटायला आले तेव्हा हा भास नाहीसा झाला. मन अधिक अस्वस्थ करून बुद्ध, ख्रिस्त, गांधी, स्वायत्झर, विवेकानंद अगणित नावं आठवली. किती संतांनी, किती महात्म्यांनी, किती देवमाणसांनी, किती समाजसेवकांनी परमेश्वराचे अश्रू आजपर्यंत पुसले असतील. पण ते अजून वाहत आहेतच, सारखे वाहतच आहेत. हे असंच चालायचं. युगामागून युग आली आणि गेली तरी परमेश्वराला सतत रडायला लावणारे आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी धडपडणारे या 2 जाती जगात सदैव असाव्यात असाच सृष्टीचा संकेत आहे काय? स्वतःवरून सांगतो मी नंदा. मनुष्य स्वभावताच क्षुद्र आहे, स्वार्थी आहे, अहंकारी आहे, सुख लोलूप आहे, नाना प्रकारच्या वासनांनी बरबटलेला आहे. संस्कृतीनं बहाल केलेले सात्विक मुखवटे चढवून आजकाल तो जगात वावरत आहे. पण मुखवट्याने काही मन बदलत नाहीत.
माणसाच्या उद्दाम मनोविकारांना उत्कट करुणेची जोड मिळायला हवी. तत्त्वमसी अशी अनुभूती देणारी करुणा. बट फॉर द ग्रेस ऑफ गॉड देर गो आय असं वाटायला लावणारी करुणा. ही करुणा नसेल तर मनुष्य पशु होईल. पॅशन अँड कंपॅशन मस्ट गो हँड इन हँड. माणसाचं मन बदललं तरच हे जग बदलेल. त्यातलं दुःख कमी होईल. आधी माणसाचं मन बदललं पाहिजे. देवदत्ताला प्रामाणिकपणाने असं वाटतं ना, त्यानं या प्रयोगाचा प्रारंभ स्वतःपासून करायला हवा. मी विचार करीत राहिलो, परमेश्वराच्या अश्रू पुसणारी माणसं या जगात थोडी असतील, पण त्याचा आनंद अलौकिक असला पाहिजे. सर्वस्वाच्या समर्पणाची धुंदी, मानवतेवरल्या प्रेमाची धुंदी. मी किती अभागी आहे. या धुंदीचा अद्भुत आनंद मला कधीच लाभला नाही. बापूसारख्या दरिद्री माणसानं देशभक्तीच्या रूपानं तो मनसोक्त चाखावा.